सो हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. आज आपलं लेक्चर जे आहे आपण कंटिन्यू करणार आहोत ऑफ द प्रॉब्लेमॅटिक सॉईल आणि त्यामध्ये आपण आज बघणार आहोत इरोडेड सॉइल्स अँड देअर मॅनेजमेंट. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की कधीही सॉईल इरोजन होत असताना साधारणपणे याचे 3 फेजेस आपल्याला बघायला मिळतात. किती फेजेस असतात? 3 फेज आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. कोणकोणते आहेत बरं? तर सगळ्यात पहिले एखाद्या सॉईल सरफेसवरती जेव्हा सॉईल पार्टिकल त्या ठिकाणी प्रेझेंट असतो, तर सगळ्यात पहिले काय होतं, एखादा सॉईल पार्टिकल जर इथे प्रेझेंट आहे तर त्याचं काय होणार? डिटॅचमेंट होणार. बरोबर आहे? काय होणार? डिटॅचमेंट. ओके, म्हणजे तिथून तो सॉईल पार्टिकल जो त्या ठिकाणी सॉईल सरफेसला चिपकून आहे तर तिथून तो काय होईल? त्याच्यापासून सेपरेट होईल. राईट? तो डिटॅच झाला की एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती तो काय होतो? ट्रान्सपोर्ट. ओके, काय होणार? ट्रान्सपोर्ट होणार. राईट? पहिले झालं डिटॅचमेंट, देन सेकंड झालं ट्रान्सपोर्ट, आणि पुढे एका जागेवरती जाऊन काय होणार? तर तो जो सॉईल पार्टिकल आहे तो कुठेतरी जाऊन सेटल डाऊन होणार. ठीक आहे, कुठेतरी जाऊन सेटल डाऊन होणार सॉईल सरफेसवर किंवा वॉटरच्या बेसला असेल. ठीक आहे, रिव्हर बेडला असेल तर त्याला आपण म्हणतो डिपॉझिशन. काय म्हणणार? डिपॉझिशन. ठीक आहे, तर असे जे 3 फेजेस आहेत हे महत्त्वाचे फेजेस आहेत. लक्षात ठेवा इरोजनमध्ये, सॉईल इरोजनमध्ये पहिलं आहे डिटॅचमेंट ऑफ द सॉईल पार्टिकल. मग ते सॉईल पार्टिकल डिटॅच झाल्यानंतर ते काय होतं? ट्रान्सपोर्ट होतं. सॉरी. आणि तिसरा जो आहे दॅट इज द डिपॉझिशन. ओके, तर अशा पद्धतीने हे जे 3 फेजेस आहेत सॉईल इरोजनचे हे आपल्याला लक्षात ठेवायचे. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट स्लाइड. की सॉईल इरोजन काय आहे बेसिकली? तर इट इज द प्रोसेस. काय आहे? एक प्रोसेस आहे ऑफ रिमूव्हिंग द अपर लेअर ऑफ द सॉईल फ्रॉम द एजंट्स सच एज विंड आणि वॉटर. बरोबर आहे की कधीही हे जे आपण 3 फेजेस बघितले की डिटॅचमेंट होणं, ट्रान्सपोर्टेशन होणं आणि डिपॉझिशन होणं, हे 3 फेजेस कॅरी आउट होण्यासाठी एक पॉवरफुल फोर्स लागणार आहे. बरोबर आहे? सॉईल पार्टिकलला डिटॅच करण्यासाठी असेल, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी असेल आणि डिपॉझिट करण्यासाठी असेल. तर त्या कोणकोणत्या फोर्सेस आहेत? तर मेजरली विंड आणि वॉटर हे 2 फोर्सेस आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे? म्हणूनच आपण म्हणतो इरोजनमध्ये काय असतं? विंड इरोजन असतं आणि वॉटर इरोजन असतं. राईट? तर सॉईल इरोजन काय आहे बेसिकली? की इट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग ऑफ द अपर लेअर ऑफ सॉईल फ्रॉम वन प्लेस टू अँड इट गेट सेटल्ड ॲट द अदर प्लेस. सो in agriculture, soil erosion refers to the removal of the topsoil by the natural physical forces of water and wind at greater rate. बरोबर आहे? at greater rate ते त्या ठिकाणी रिमूव्ह होतं than it is formed or through the forces associated with the farming activities such as tillage. तर टिलेजमुळे पण काय होतं की इरोजन जे आहे ते ॲक्सेलरेट होण्याचं काम होत असतं. सो इरोजन रिमूव्ह काय करतं? तर टॉप सॉईल फर्स्ट अँड वन्स न्यूट्रिएंट रिच लेअर इज लॉस्ट. बरोबर आहे? जी की आपली टॉप सॉईल लेअर असते ती काय असते? मोठ्या प्रमाणावरती तोच जो टॉप लेअर आपल्या सॉईलचा असतो तो न्यूट्रिएंट रिच त्या ठिकाणी असतो, आणि तो एकदा लॉस्ट झाला की नॅचरली जे की पोटेन्शियल असेल त्या सॉईलचं टू सस्टेन द प्लांट्स इट गेट्स रिड्यूस्ड. राईट? अशा पद्धतीने काय होतं? जे की सॉईल फर्टिलिटी आहे, राईट, जे की सॉईल फर्टिलिटी आहे क्रॉपची, ती काय होते? त्या ठिकाणी रिड्यूस होताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. सॉईल इरोजन इज नॅचरली अकरिंग प्रोसेस दॅट अफेक्ट्स ऑल द लँडफॉर्म्स. राईट? द अपर सॉईल हॅज ऑलमोस्ट ऑल द न्यूट्रिएंट्स. बरोबर आहे? सगळे न्यूट्रिएंट्स मोस्टली आपल्या अपर लेअर ऑफ द सॉईलमध्ये दिसतात, नीडेड फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट. सो सॉईल इरोजन काय आहे? इट रिझल्ट्स इन द रिडक्शन ऑफ फर्टिलिटी ऑफ सॉईल. बरोबर आहे? आणि फर्टिलिटी का रिड्यूस होते? कारण की वॉशिंग ऑफ त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतं टॉप फर्टाईल लेअर सॉईलचा. सो इरोजन एक्सटेन्सिव्हली अकर्स इन पुअरली ॲग्रिगेटेड सॉईल. बरोबर आहे? जिथे लो ह्युमस कंटेंट आहे. ओके, लो ह्युमस म्हणजेच काय की ऑर्गॅनिक मॅटर काय आहे? ऑर्गॅनिक मॅटर त्या जागेवरचं कसं आहे? तर ते कमी आहे. बरोबर आहे? ज्या जागेवरती ऑर्गॅनिक मॅटर कमी असणार तिथे काय असेल? म्युसिलेजिनस जे प्रॉपर्टीज आहेत. ओके, म्युसिलेजचं जे काही प्रॉपर्टीज आहेत, म्युसिलेज म्हणजे काय की कुठले जे काही सॉईल पार्टिकल्स आहेत त्याला चिपकून ठेवण्याची जी काही ताकद असते ती ऑर्गॅनिक मॅटरमध्ये जास्त असते, आणि ती प्रॉपर्टी जी आहे ती ह्युमस कंटेंट जे आहे ते लो असतं. राईट? जिथं ते लो असणार तिथलं जे की सॉईल असणार ती कशी असणार? पुअरली ॲग्रिगेटेड असणार. बरोबर आहे? ऑर्गॅनिक मॅटर कमी म्हणजे म्युसिलेज कंटेंट कमी, म्युसिलेज कंटेंट कमी म्हणजे ते ह्युमस कंटेंट कमी असतं. त्याच्यामुळे जे की सॉईलचे पार्टिकल्स एक दुसऱ्याला स्टिक करून राहतात तर ते स्टिक करून राहणार नाही. ते कसे राहणार? डिस्पर्स्ड फॉर्ममध्ये राहणार. आणि जेव्हा हे सॉईल पार्टिकल असे डिस्पर्स्ड फॉर्ममध्ये वेगवेगळे तुटलेले असतात त्यावेळेस त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं, त्याचं डिटॅचमेंट करणं, इरोजन होणं खूप जास्त इझी पडतं. राईट? त्याच्यामुळे इरोजन अशा जागेवरती होणं खूप इझी आहे. राईट? कोणत्या जागेवरती? जिथे ऑर्गॅनिक मॅटर कमी आहे.
अँड इन हायर पर्सेंटेज ऑफ द सिल्ट आणि व्हेरी फाईन सँडमध्ये जे आहे इरोजन इझिली होतं. इरोजन इन्क्रीजेस वेन सॉईल रिमेन्स बेअर ऑर विदाउट व्हेजिटेशन. बघा इरोजन कोणत्या जागेवरती इझिली होतं की जिथे बॅरन लँड आहे. बॅरन म्हणजे कसं की तिथल्या सॉईल सरफेसवरती कुठेही घास नाही आहे, कुठेही ट्री नाही आहे, अशी जर का सॉईल सरफेस असेल तर तिथनं इरोजन होणं खूप इझी आहे. ठीक आहे. द लॉस ऑफ सॉईल फ्रॉम ॲग्रिकल्चरल अँड नॉन ॲग्रिकल्चरल लँड्स हा काय एक बेसिकली सिरियस प्रॉब्लेम आहे जगभरामध्ये. राईट. इन इंडियामध्ये जर आपण बघितलं तर 86.9% सॉईल इरोजन जो आहे हा मोस्टली म्हणजे नियरली अबाउट 87% जो आहे हा इरोजन आपल्याकडे वॉटरमुळे होतो आणि 17.7% जो होतो दॅट इज ड्यू टू द विंड. दस सॉईल इरोजन कॅन बी क्लासिफाईड ॲज, बरोबर आहे, पाणी आणि विंडमुळे होतं त्यामुळे वॉटर इरोजन आपण म्हणू शकतो. वेन द डिटॅचमेंट आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉईल पार्टिकल्स टेक प्लेस बाय द मुव्हिंग वॉटर. बरोबर आहे, जे की पाणी मूव्ह होत असतं. मुव्हिंग वॉटरला एक प्रकारचा फोर्स त्या ठिकाणी असतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे की सॉईल आहे ती इरोड होताना आपल्याला दिसून येते. आणि विंड इरोजन जे आहे दॅट इज इथे काय होतं की डिटॅचमेंट आणि ट्रान्सपोर्टेशन जे काही होतं सॉईल पार्टिकलचं हे विंडच्या फोर्समुळे होतं. ठीक आहे, विंड फोर्समुळे आपल्याला होताना दिसून येतं. सो आउट ऑफ द टोटल 173.6 मिलियन हेक्टर जेवढा आपला टोटल डिग्रेडेड लँड आहे इंडियामध्ये किती आहे हे नोट करून घ्या नंबर. दॅट इज 173.6 मिलियन हेक्टरच्या आसपास आपल्याकडे डिग्रेडेड लँड इंडियामध्ये आहे. सॉईल इरोजन बाय विंड अँड वॉटर अकाउंट फॉर 144 मिलियन हेक्टर्स. इन इंडियामध्ये बघा 16.4 टन्स पर हेक्टर पर इयर ऑफ द सॉईल इज बिंग इरोडेड ॲन्युअली ड्यू टू द ॲग्रिकल्चर अँड असोसिएटेड ॲक्टिव्हिटीज अँड 29% ऑफ द इरोडेड मटेरियल काय आहे हे परमनंटली त्या ठिकाणी समुद्रामध्ये आपल्याला लॉस्ट होताना दिसून येतं. हे इम्पॉर्टंट आहे, हे हा नंबर नोट करून घ्या की इंडियामध्ये किती त्या ठिकाणी सॉईल इरोड होते इयरली तर जवळपास 16.4 टन्स पर हेक्टर पर इयर. हा नंबर तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे. हा वेळोवेळी जे आहे ते एक्झामला विचारला गेलेला आहे. ठीक आहे, सो हा नंबर नोट करून ठेवा. दॅट इज इंडियामध्ये इरोजन किती होतं 16.4 टन्स पर हेक्टर पर इयर म्हणजे एका वर्षभरामध्ये जवळपास 16.4 टन जे आहे एका हेक्टर एरियावरून जे आहे जी सॉईल आपल्याला इरोड होताना दिसते. आता ही एवढी आपल्याकडे सॉईल इरोजन होते. पण एक दुसरा पॉईंट एक अजून लिहून घ्या की परमिसिबल काय आहे, परमिसिबल जे की सॉईल लॉस आहे, परमिसिबल सॉईल लॉसचं लिमिट किती आहे. ओके, परमिसिबल सॉईल लॉसचं लिमिट किती आहे तर दॅट इज 11.2 टन्स पर हेक्टर पर इयर. हे जे आहे हे परमिसेबल लिमिट आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे, नोट करून ठेवा. हे पण वेळोवेळी एक्झामला विचारलं जातं. तर परमिसेबल लिमिट किती आहे सॉईल लॉसचं की इथपर्यंत बाबा लॉस झाला सॉईलचं तर दॅट इज कॉल्ड ते नॅचरल आहे. त्याला एक पण आपण गृहीत धरू शकतो की जे जास्त आपल्याला नुकसानदायक नाही असं आपण म्हणू शकतो. दॅट इज 11.2 टन्स पर हेक्टर पर इयर. पण त्याच कम्पॅरेटिव्हली इंडियामध्ये किती होतं तर 16.4 टन्स पर हेक्टर पर इयर त्या ठिकाणी सॉईल इरोड होती. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपला जो की सॉईल आहे जो की एक नॅचरल रिसोर्स आहे तो मोठ्या प्रमाणावरती आपले न्यूट्रिएंट लॉसेस त्या ठिकाणी अशा सॉईलमधनं होताना दिसतात. आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपला कंट्री काय आहे, आपला कंट्री इज अ ॲग्रिकल्चरल नेशन आणि ॲग्रिकल्चरल नेशनच्या पर्स्पेक्टिव्हने जर आपण बघितलं तर हा खूप जास्त चिंताजनक आपल्याला नंबर बघायला मिळतो. आता जे की सॉईल इरोजन होतं त्याच्या मागचे कॉजेस बघा काय काय. सगळ्यात पहिले डिफॉरेस्ट्रेशन होतं, बरोबर आहे, ओव्हरग्रेझिंगमुळे सॉईल लॉस होणार आहे. इंटेन्सिव्ह कल्टिवेशन प्रॅक्टिसेस खूप केल्यामुळे होणार आहे. कल्टिवेशन ऑफ द स्टीप स्लोप्स, राईट, जे की डोंगराचा जो की उताराचा भाग असतो, राईट, या उताराच्या भागावरती त्या ठिकाणी जर का आपण कल्टिवेशन प्रॅक्टिसेस केले म्हणजे नॅचरली आपण कल्टिवेशन करणार म्हणजे तिथली माती हलवणार आहे, राईट, तिथे काही ना काही टिलेज ऑपरेशन करणार. त्याच्यामुळे तिथला जो टॉप लेअर आहे तो तिथे काय होतो त्या ठिकाणी आपण त्याला काय उकरून काढतो आणि त्याच्यामुळे तिथनं जे आहे इरोजन जे आहे मोठ्या प्रमाणावरती व्हायला सुरुवात होतं, राईट. त्यानंतर सॉईलचं मिसमॅनेजमेंट केलं तरीसुद्धा त्या ठिकाणी सॉईल इरोजन होताना दिसून येतं. आणि अर्बनायझेशनच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यामुळे देखील सॉईल इरोजन ॲक्सेलरेट होताना दिसतं. आता बघा 2 प्रकारचे आपल्याला मेजरली सॉईल इरोजन बघायला मिळतात, राईट. पहिलं आहे जिओलॉजिकल इरोजन आणि दुसरं आहे ॲक्सेलरेटेड इरोजन, राईट. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे वॉटर इरोजन जे आपण बघत होतो तर त्याच्यामध्ये हे साधारणपणे 5 आपल्याला प्रकार बघायला मिळतात. पहिलं आहे रेनड्रॉप इरोजन किंवा स्प्लॅश इरोजन ज्याला म्हणतात. आता बघा कधीही जे की इरोजन सुरुवात होतं, बरोबर आहे, जे की पाऊस ज्यावेळेस पडतो, बघा ज्यावेळेस काय होतो पाऊस ज्या वेळेला पडतो, ओके, पाऊस ज्या वेळेला पडतो तर नॅचरली काय होतं जेव्हा ते एक रेनड्रॉप असेल, ठीक आहे, एक जो की आपल्याला माहिती की आता हे ढग आहे समजा हे पाऊस पडतोय, आता याच्यावरनं खूप
उंच हाईटवरनं ज्यावेळेस एक रेनड्रॉप जो आहे जेव्हा तो त्या ठिकाणी सॉईल सरफेसवरती येऊन जोरात आदळतो, ठीक आहे. तर सॉईल सरफेसवरती आदळल्यावर काय होतं, नॅचरली त्याचा एक फोर्स असतो, त्या रेनड्रॉपचा एक मोमेंटम असतो. त्यामुळे काय होतं की हे जे की सॉईल सरफेसच्या टॉप लेअरमध्ये जे की पार्टिकल्स असतील हे काय होतं, हे साईडला त्या ठिकाणी असे उडतात, राईट. त्या फोर्स जे आहे त्या फोर्समुळे काय होतात, ते त्या ठिकाणी डिस्प्लेस होतात, काय होतं, डिटॅच होतात, राईट. डिटॅचमेंट होतं. बघा इथे फोटो त्या ठिकाणी दाखवलेला आहे की कशा पद्धतीने जे आहे सॉईलचे जे की पार्टिकल आहे त्या पाण्याच्या रेनड्रॉपमुळे इरोड होतं, आपल्याला त्या जागेवरनं डिटॅच होताना दिसतात. तर याला म्हणतात स्प्लॅश इरोजन. काय म्हणतात याला म्हणतात स्प्लॅश इरोजन. ओके. स्प्लॅश म्हणजे काय की समजा ज्यावेळेस तुम्ही एक दगड घेतला, ठीक आहे, काय घेतला तुम्ही, एक दगड घेतला आणि तुम्ही जर का एका जागेवर एक डबकं आहे, ठीक आहे, एक छोटासा खड्डा आहे, त्याच्यामध्ये पाणी तुंबलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तो दगड जर जोरात मारून फेकला, ठीक आहे, तुम्ही जर का त्या पाण्याच्या डबक्यामध्ये जर का जोरात दगड मारून फेकल्यावर काय होतं, त्याच्यातलं जे की पाणी आहे ते काय होतं, स्प्लॅश होतं, राईट. त्याला काय म्हणतो आपण, स्प्लॅश होतं, म्हणजे ते पाणी सगळं बाहेर त्या ठिकाणी उडतं. तर तशाच पद्धतीने रेनड्रॉप ज्या वेळेला जमिनीवरती पडतो त्यावेळेला हळूहळू जे आहे आपल्याला असं डिटॅचमेंट होताना सॉईल पार्टिकल दिसतात आणि यालाच आपण स्प्लॅश इरोजन असं म्हणतो. तर वॉटर इरोजनची जी की फर्स्ट स्टेप आहे, काय आहे, वॉटर इरोजनची जी की पहिली स्टेप आहे ती आहे रेनड्रॉप इरोजन किंवा ज्याला म्हणतात स्प्लॅश इरोजन, ठीक आहे. 2 नंबरला काय येतं, ती आहे शीट इरोजन. काय म्हणतात त्याला, शीट किंवा इंटर रिल इरोजन, ठीक आहे. आता काय होतं, खूप जास्त ज्यावेळेस स्प्लॅश इरोजन व्हायला लागतो, आता बघा पाऊस पडतोय, राईट, कंटिन्युअसली 1 तास 2 तास त्या ठिकाणी पाऊस पडताना आपल्याला दिसतो. पाऊस पडला की नॅचरली काय होतं, एका मोठ्या लँड सरफेसवरती, ओके, बघा इथे हा फोटो दिलेला आहे, एका मोठ्या लँड सरफेसवरती काय होतं, खूप जास्त स्प्लॅश इरोजन होणार, बरोबर आहे. मग नॅचरली काय होतं, खूप जास्त पाणी जसं वाढायला लागणार, पाऊस जसं वाढणार तसं काय होईल, पूर्ण सॉईल सरफेसवरचं सॉईल पार्टिकल थोडे डिटॅच होणार आणि मग ते काय होतं, ते पूर्णपणे जे आहे पूर्ण एक प्रकारे शीट, पूर्ण जे आहे टॉप लेअर ऑफ सॉईल जे आहे आपली, पूर्ण टॉप लेअर ऑफ सॉईलवरचे एक बारीक जे काही सॉईल पार्टिकल आहे ते काय होतात, पाण्यामध्ये मिक्स होतात आणि त्या सोल्युशन फॉर्ममध्ये ते पाणी आपल्याला, तुम्ही पावसात जर व्यवस्थित बघितलं असेल तर मळकट रंगाचं आपल्याला पाणी दिसतं, राईट. मळकट जे आहे ते आपल्याला पाणी जे आहे ब्राऊन कलरचं दिसतं आणि ते पाणी काय होतं, हळूहळू मूव्ह व्हायला सुरुवात होतं शेताच्या बाहेर, राईट. ज्या साईडला स्लोप असेल त्या साईडला ते हळूहळू मूव्ह होतं. म्हणजेच एक प्रकारे असं म्हणतात शीट. ओके. एखादी पेपरची शीट कशी असते, आपला पेपर कसा असतो, राईट, पेपरचा शीट एकदम त्या ठिकाणी थिन असतो, राईट. ते एक थिन लेअर ऑफ जे आहे सॉईल सरफेसवरचं जे की सॉईल पार्टिकल्स आहेत ते पाण्यामध्ये मिक्स होतात आणि ते काय करतात, फ्लो व्हायला चालू करतात. म्हणून याला म्हणतात 2 नंबरचं जे की आहे सेकंड स्टेप जी आहे इरोजनमधली, तर ती आहे दॅट इज आपलं शीट इरोजन, ज्याला म्हणतो आपण इंटररिल इरोजन, ठीक आहे. आणि याच्यामधनं मोठ्या प्रमाणावरती जे आहे न्यूट्रिएंट लॉस आपल्याला सॉईलमधनं होताना दिसतात, दॅट इज ड्यू टू द शीट इरोजन. आता नेक्स्ट स्टेप बघा काय आहे की खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती शीट इरोजन ज्या वेळेला होतं, काय होतं, शीट इरोजन जर का खूप जास्त प्रमाणावर जर का झाला, अजून पाऊस पडतोच आहे समजा, ठीक आहे. आता जसं पाण्याची इंटेन्सिटी, पावसाची इंटेन्सिटी वाढत जाईल तर नॅचरली काय होईल, ते शीट, आता काय होते, शीटचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती शेतामधनं बाहेर फ्लो व्हायला चालू होणार. आता फ्लो व्हायला जेव्हा चालू होईल तर सपोज आता उतार जर का ह्या साईडला जर का असेल, ठीक आहे, तर नॅचरली सगळीकडचं पाणी काय होतं, एका जागेवरती जमा व्हायला सुरुवात होतं आणि मग ते जमा झालेलं पाणी एक नालीसारखं एक वाहायला सुरुवात करतं, बरोबर आहे. असंच आपल्याला दिसतं की छोट्या छोट्या नाल्या त्या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसतात आणि ज्यावेळेस एखादी नाली त्या ठिकाणी छोटीशी चरसारखी व्हायला सुरुवात करते त्यावेळेस त्या चरीमधनं मोठ्या स्पीडने ते पाणी फ्लो व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यामुळे त्या जागेवरती काय करतं की त्या रील ज्या आहेत, एक प्रकार हे बघा इथे फोटो दाखवले, अशा चर जी आहे ही पडायला सुरुवात होते आणि जमिनीमध्ये अशा चर पडल्या की याच्यामधनं पाणी फ्लो व्हायला सुरुवात होतं, ठीक आहे. आणि या चरमधनं जर पाणी फ्लो व्हायला सुरुवात झालं तर याच्यामधनं पण जे आहे सॉईल जास्त प्रमाणावरती इरोजन आपल्याला होताना दिसते. याला म्हणतात रील इरोजन. काय म्हणतात याला, रील इरोजन. म्हणजे कसं, इरोजन तर होतंय पण ही जी रील आहे, म्हणजे ही जी काही छोटी मोठी REEL नाही बरं का, जी मोबाईलमध्ये इंस्टाग्रामला तुम्ही रील बघता ना ती नाही, ही RILL आहे, ठीक आहे. रील म्हणजे काय, चर, एखाद्या चरमधनं जे पाणी फ्लो होतं ते, दॅट इज रील इरोजन किंवा त्याला चॅनल इरोजन पण आपण म्हणू शकतो, ठीक आहे. आता बघा, तर जर का ती आपण रील जर का लवकर आपण जर का तिला बंद नाही केलं, म्हणजे काय की आपण नांगर असेल किंवा जे की आपल्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये आपण जर का ही रील जर का लवकर बुजली नाही, ठीक आहे, जर इथं आपण सॉईल कॉन्झर्वेशन प्रॅक्टिस राबवले नाही तर नॅचरली 4-5 वर्षानंतर जर तुम्ही बघितलं तर ही जी रील आहे, ही जे चॅनल आहे, याचं मोठी गली फॉर्म होते. कळालं का तुम्हाला, गली म्हणजे काय,
की बघा इथे आता हाच फोटो बघा, जर का तुम्ही 4-5 वर्ष याच्यावरती जर का सॉईल कॉन्झर्वेशन प्रॅक्टिस नाही केली तर हे बघा असे मोठ्या प्रमाणावरती जास्त खड्डं पडायला सुरुवात होतं आणि याला म्हणतात गली. काय म्हणतात याला? गली इरोजन. ठीक आहे. आणि ही गली इरोजन जर का ही पण जर आपण कंट्रोल नाही केली तर हळूहळू 5-10 वर्षानंतर काय होतं, अशाच गलीचं काय होतं, पात्र मोठं मोठं होत जातं आणि नॅचरली एक रिव्हर तयार होते. रिव्हर म्हणजे नदी आपली तयार होते. राईट. तर रिव्हर जी आहे ती अशाच पद्धतीने आपल्याला तयार होताना जॉग्राफिकली दिसून आलेली आहे. राईट. सो गली इरोजन जर का आपण पुढे चालून कंट्रोल नाही केलं तर नॅचरली त्याला म्हणतात स्ट्रीम बँक म्हणतात. स्ट्रीम बँक म्हणजे काय की नदी. ठीक आहे. नदीचं जे की पात्र असतं ना त्याला स्ट्रीम बँक असं म्हणतात. तो स्ट्रीम बँक इरोजन आपल्याला पुढे होताना दिसतं. तर बघा सगळ्यात पहिले स्टार्ट कुठून झालं, एका छोट्याशा रेनड्रॉपपासून त्या ठिकाणी स्टार्ट झालं. रेनड्रॉप त्या ठिकाणी जोरात जमिनीवरती येऊन आदळला. जमिनीवरती येऊन रेनड्रॉप आदळल्यामुळे तिथे काय झालं, स्प्लॅश झालं, स्प्लॅश इरोजन झालं. ते खूप सारे स्प्लॅश इरोजन ज्यावेळेस एकत्रित आले त्यावेळेस त्याचं शीट इरोजन झालं. शीट इरोजन मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलं. ज्यावेळेस खूप जास्त पाऊस झाला ते शीट इरोजनचं पाणी एकत्रित व्हायला लागलं आणि एका चरीमधनं फ्लो व्हायला लागलं. तिथं ती चरी हळूहळू मोठी होत गेली. त्याला रील इरोजन आपण म्हणायला लागलो. ती रील आपण जर का लवकर शेतकऱ्याने जर का ती क्लोज डाऊन नाही केली, जर का तिच्यावरती सॉईल कॉन्झर्वेशन प्रॅक्टिस नाही केली तर त्या रीलचं हळूहळू मोठं होऊन काय झालं, गली इरोजन त्या ठिकाणी झालं. गली म्हणजे काय, एक प्रकारचं आपल्या शेताच्या आजूबाजूला कुठे नाला जाताना तुम्हाला दिसत असेल. राईट. तर त्या नाल्याला आपण काय म्हणतो, त्याला गली म्हणतो आपण. तर ती झाली गली इरोजन. आणि असे खूप सारे नाले जेव्हा एकत्र येतात किंवा आपण जर का त्या नाल्याला जर कंट्रोल नाही केलं, त्याचं इरोजन कमी नाही केलं तर नॅचरली त्याचं स्ट्रीम बँक इरोजन होतं, ज्यालाच आपण रिव्हरमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आपल्याला काही वर्षानंतर दिसून येतं. राईट. सो दिस इज ऑल अबाउट द वॉटर इरोजन. सो हेच बघा आता आपण जे मागच्या स्लाईडवरती स्टार्टिंगला म्हणत होतो की 2 प्रकारचे टॉपचे पहिलेचे इरोजन असतात. पहिलं आहे जिओलॉजिकल इरोजन आणि दुसरं आहे ॲक्सेलरेटेड इरोजन. तर जिओलॉजिकल इरोजन म्हणजे काय असतं की जे नॅचरल आहे. ठीक आहे. त्यालाच म्हणतात नॅचरल इरोजन म्हणतात, ज्याला जिओलॉजिकल इरोजन म्हणजेच नॅचरल इरोजन. म्हणजे काय की बघा आता आपलं अर्थ आहे, बरोबर आहे. आता असं थोडी आहे की बाबा सगळं अर्थवरचं जेवढं सॉईल इरोजन होतं आहे, सगळं अर्थवरचं जे काही सॉईल इरोजन होतं आहे हे काय आपण काय माणसाने केलं आहे का? नाही. काही त्याचे नॅचरल त्या ठिकाणी कॉजेस पण आहेत. राईट. नॅचरली त्या ठिकाणी प्राणी फिरत असतात. नॅचरली लँड डिस्टर्ब नाही केली, जर का ग्रासेस कमी झाले, पाऊस जास्त झाला तरी पण इरोजन होतं, तर त्याला नॅचरल इरोजन आपण म्हणतो. तर नॅचरल इरोजनची जी की परमिजेबल लिमिट आहे तर आपण ते म्हणली आता मागच्या स्लाईडमध्ये मागे आपण बघितलं किती होती, 11.2 टन्स पर हेक्टर पर इयर. राईट. पण हेच सॉईल इरोजन कसं आहे, हे नॅचरल असलं तर इथपर्यंत परमिजेबल आहे. ठीक आहे. पण ज्यावेळेस ह्युमन ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतात त्यावेळेस काय होतं, ते इरोजन काय होतं, ॲक्सेलरेट होताना आपल्याला दिसून येतं. काय होतं, ॲक्सेलरेट होताना दिसून येतं. आणि हे ॲक्सेलरेटेड इरोजन जे आहे, राईट, तर याच्यामुळे आपल्या इंडियामध्ये किती होतं सध्या, दॅट इज 16.4 टन्स पर हेक्टर पर इयर जे आहे सॉईल आपल्याला इरोड होताना दिसून येते. ठीक आहे. हे दोन्ही नंबर जे आहेत हे महत्त्वाचे आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला लिहून दिलेत. ठीक आहे. लक्षात ठेवा. डायरेक्टली त्याच्यावरती आपल्याला MCQ येताना दिसतो एक्झामला. सो नॅचरल इरोजन म्हणजेच काय, इट रेंजेस फ्रॉम व्हेरी लिटिल इन अनडिस्टर्ब लँड्स टू एक्सटेन्सिव्ह इन स्टीप ॲरिड लँड्स. जिओलॉजिकल इरोजन टेक्स प्लेस ॲज अ रिझल्ट ऑफ ॲक्शन ऑफ वॉटर, विंड, ग्रॅव्हिटी अँड ग्लेशियर्स अँड इट टेक्स प्लेस ॲट स्लो रेट्स. बघा स्लो रेटवरती नॅचरल इरोजन आपल्याला होताना दिसतं, जे की लॉस ऑफ सॉईल जी आहे ती कंपन्सेट होते विथ द फॉर्मेशन ऑफ द न्यू सॉईल अंडर नॅचरल वेदरिंग प्रोसेसेस. आणि म्हणून याला नॅचरल इरोजनलाच नॉर्मल इरोजन पण म्हणतात. ठीक आहे. सो दॅट इज नॉर्मल इरोजन, की सॉईल फॉर्मिंग प्रोसेस पण होत असते आणि सॉईल डिस्ट्रक्शन प्रोसेस म्हणजे सॉईल इरोजन प्रोसेस पण त्या ठिकाणी इक्वल रेटने होत असले तर त्याला नॉर्मल इरोजन असं म्हणतो, त्याला नॅचरल इरोजन म्हणतात. पण ॲक्सेलरेटेड इरोजनमध्ये काय होतं, आपण माणूस कधी शांत बसत नाही. आपण काय करतो, आपण बिल्डिंग्स त्या ठिकाणी रेज करणार, आपण त्या ठिकाणी मोठं मोठं ट्रॅक्टर चालवणार. राईट. आपण ट्रॅक्टर चालवणार, त्याच्यासोबतच काय करणार, आपण मोठे मोठे डोंगर आहेत ते पोखरणार. राईट. आणि डोंगर पोखरणार, त्याच्यामधनं काय करणार, मायनिंगची ॲक्टिव्हिटीज क्रिएट करणार. राईट. फॉल्टी ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस करणार. बरोबर आहे. फॉल्टी ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस जर का आपण केल्या टिलेजच्या तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, या सगळ्या गोष्टींमुळे त्या ठिकाणी ॲक्सेलरेटेड इरोजन आपल्याला होताना दिसतं. राईट. मोठ्या मोठ्या बिल्डिंग रेज करायच्या तर नॅचरली आपण काय करणार, डिफॉरेस्टेशन करणार, कटिंग ऑफ फॉरेस्ट, कल्टिवेटिंग लँड्स, कन्स्ट्रक्शन ऑफ द रोड्स, बिल्डिंग्स. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की जे की नॉर्मल इरोजन होतं ते फास्टर रेटला व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे याला अबनॉर्मल इरोजन देखील असं म्हणतात. ठीक आहे. सो ॲक्सेलरेटेड इरोजन इज कॉल्ड ॲज द अबनॉर्मल इरोजन. देन
आता कॉजेस ऑफ जे की वॉटर इरोजन होते, मागच्याच मागे मी स्लाईडमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं की स्प्लॅश इरोजन काय आहे, शीट इरोजन काय आहे. ओके, तर आपण इथून थोडंसं फास्ट जाऊया. ठीक आहे, हे त्याचं डिस्क्रिप्शन आहे. वॉटर इरोजन इज ड्यू टू द डिस्पर्सिव्ह ॲक्शन ट्रान्सपोर्टिंग पॉवर ऑफ द वॉटर. वॉटर इरोजन काय आहे, ऑफ सॉईल स्टार्ट्स वेन द रेनड्रॉप स्ट्राईक बेअर सॉईल पेड्स अँड क्लॉट्स. बरोबर आहे, मी ते सांगितलं तुम्हाला की रेनड्रॉप ज्यावेळेस मोठ्या स्पीडने त्या ठिकाणी खाली येऊन पडतो, राईट, त्याच्या फोर्समुळे, त्याच्या मोमेंटममुळे जे काय होतं, जे की टॉप सॉईलच्या पार्टिकल्स असतात ते काय होतात, फुटतात. त्या ठिकाणी स्प्लॅशमध्ये बाहेर पडताना आपल्याला दिसतात, डिटॅच होताना सॉईलपासून दिसतात. सो रिझल्टिंग द फायनर पार्टिकल्स टू मूव्ह विथ द फ्लोईंग वॉटर ॲज सस्पेंडेड सेडिमेंट्स. The soil along with the water moves downhill, scouring channels along the way. Each subsequent rain काय करतो, erodes further amounts of soil until erosion has transformed the area into barren soil. So water erosion काय होतं, it may occur due to the removal of protective plant covers by tillage operation, burning crop residues, overgrazing, forest cutting जर आपण केलं, या एकंदरीत या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला वॉटर इरोजन मोठ्या प्रमाणावरती आपल्याला होताना दिसतं. आता याच्यामधले आपण जे आपण प्रकार बघितले होते, राईट, पहिलं काय बघितलं होतं आपण, फर्स्ट स्टेप ऑफ द वॉटर इरोजन कोणती आहे, असं पण एक्झामला क्वेश्चन येतो की विच इज द फर्स्ट स्टेप ऑफ वॉटर इरोजन. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, कोणती आहे, तर दॅट इज द रेनड्रॉप इरोजन किंवा याला स्प्लॅश इरोजन पण म्हणतात. ठीक आहे, स्प्लॅश इरोजन, दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ वॉटर इरोजन, असं देखील एक्झामला स्ट्रेट फॉरवर्डली क्वेश्चन विचारल्या जातात. सो raindrop or splash erosion results from the soil splash caused by the impact of the falling raindrops. The continued impact जर का या रेनड्रॉप्सचा पुन्हा पुन्हा पडत राहिला, it will compact the soil and it further seals of the surface so that the water cannot penetrate into the soil, as a result causing more surface runoff. बघा काय होतं की आता एक नॉर्मल सॉईल आहे. ठीक आहे, ही अशी सॉईल सरफेस आहे असं समजा तुम्ही. ठीक आहे, आणि या सॉईल सरफेसला काय आहे, थोड्याशा अशा भेगा वगैरे पण आहे. ठीक आहे, म्हणजे काय, खाली पोर स्पेस वगैरे आहे. आता ज्या वेळेला याच्यावरती काय होतं, पाऊस पडतो, काय होतं, पाऊस पडतो. तर पावसाचा जेव्हा थेंब याच्यावरती पडणार त्यावेळेस काय होणार, इथला स्प्लॅश पडणार. बरोबर आहे, याचा जे काही स्प्लॅश आहे तो काय होणार, तो साईडला पडणार. आणि हे जे स्प्लॅश इरोजनमधनं जे काही सॉईल पार्टिकल्स डिटॅच होतात, तर त्या सॉईल पार्टिकल्स ज्या डिटॅच झाल्या त्या या भेगा ज्या असतात, ठीक आहे, या ज्या काही पोर्स असतात, पोर स्पेस जे काही सॉईलच्या टॉप लेअरमध्ये असतं, त्या पोर्सला काय करतं, ते फिल आउट करतं, काय करतं, त्याला भरून काढतं. आणि ते एकदा भरून काढलं, ठीक आहे, पडल्ड सॉईलमध्ये जी कंडिशन आपल्याला निर्माण होताना दिसते की जे की टॉप सॉईल लेअर आहे त्याच्यामधले जे की पोर्स असतात ते पूर्णपणे पोर्स काय करतात, ते फिल आउट करतात. आणि ते पूर्णपणे पोर्स बंद झाले एकदा की नॅचरली त्याच्यावरती पाणीच असतं, राईट, सॉईल सरफेसवरती. तर ते काय होतं, एकदा त्याचं इन्फिल्ट्रेशन रेट जो असतो तो काय होतो, कमी होऊन जातो, राईट. पाणी काय होतं, खोल डीप जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे नंतर काय होतं, पाणी काय होतं, मूव्ह व्हायला सुरुवात होतं. आणि हे जे पाणी मूव्ह व्हायला सुरुवात होतं यालाच आपण रन ऑफ असं म्हणतो, राईट. तेच इथं सांगितलंय बघा की द कंटिन्युअड इम्पॅक्ट ऑफ रेनड्रॉप्स, जर खूप जास्त रेनड्रॉप पडत राहिले तर स्प्लॅश इरोजनमुळे काय होतं, सॉईल कॉम्पॅक्ट होते आणि इट सील्स द सरफेस सो दॅट द वॉटर कॅन नॉट पेनिट्रेट इन टू द सॉईल अँड ॲज अ रिझल्ट कॉझिंग मोर सरफेस रन ऑफ. ठीक आहे, तर स्प्लॅश इरोजनमुळे काय होतं, ते स्टिम्युलेट पण करतं सरफेस रन ऑफ. देन सेकंड आपला जो टाईप आहे, राईट, आफ्टर द स्प्लॅश इरोजन, तो आहे शीट इरोजन. काय आहे, शीट इरोजन. शीट इरोजन इज द रिमूवल ऑफ अ फेअरली युनिफॉर्म लेअर ऑफ द सॉईल सरफेस. बरोबर आहे, एक युनिफॉर्म लेअर, एक युनिफॉर्म जो काही आहे, एक प्रकारे शीटचा जो काही युनिफॉर्म लेअर आहे हा सॉईल सरफेसचा आपल्याला रिमूव्ह होताना दिसतो बाय द ॲक्शन ऑफ रेनफॉल अँड रन ऑफ वॉटर ऑन द लँड्स हॅव्हिंग जेंटल ऑर माइल्ड स्लोप. जिथे जेंटल माइल्ड स्लोप आहे अशा जागेवरती हे शीट इरोजन आपल्याला होताना दिसतं. रिझल्टिंग इन द युनिफॉर्म स्किमिंग ऑफ द क्रीम. बरोबर आहे, म्हणजे एक प्रकारे दूध ज्यावेळेस आपण गरम करतो, काय करतो, दूध आपण गरम करतो तर काय होतं, वरती साय येते, बरोबर आहे, दुधाची, राईट. आणि ती दुधाची साय काय, आई काय करते, दुधाची साय घेते आणि ती साईडला काढते आणि एका कटोऱ्यामध्ये काढते आणि आठवड्याभरानंतर काय करते, खूप सारी तशी साय जर जमा झाली, ते क्रीम खूप सारं जमा झालं की त्याच्यापासून तूप काढायला सुरुवात करते, राईट. तर एक प्रकारे काय झालं, दुधामधनं आपण काय केलं, दुधातला मेन जो कंटेंट असतो ती सायच असते, बरोबर आहे. त्याच्यामधला तो फॅट कंटेंट वगैरे जे आहे ते मेन त्या सायमध्ये जातं. तशाच पद्धतीने आपल्या सॉईलचा जो काही टॉप लेअर असतो तो सगळ्यात जास्त फर्टाईल लेअर असतो, राईट. आणि तो फर्टाईल लेअरमध्ये जेव्हा शीट इरोजन होते त्याला आपण म्हणतो स्किमिंग ऑफ द क्रीम. ठीक आहे,
म्हणजे जसं आपण दुधाचं जसं क्रीम काढून घेतो, जसं सायवरची काढून घेतो, तसंच सॉईलवरचं न्यूट्रिएंट त्या ठिकाणी काढून घेतल्यासारखी ही गंमत आपल्याला होताना सॉईलमध्ये दिसते. सो इट इज द स्किमिंग ऑफ द क्रीम ऑफ द टॉप सॉईल विथ व्हेरी हार्ड रेन इन द इरोजन. शॅलो ज्या काही सॉईल्स असतील, इट सफर ग्रेटली रिडक्शन इन प्रोडक्टिव्हिटी दॅन डीप सॉईल्स. It is a slow process but dangerous. Movement of soil by the raindrop splash is the primary cause of the sheet erosion. आता हे एक स्टेटमेंट शेवटचं जे आहे ते महत्त्वाचं आहे, नोट करून घ्या. ओके, तर एक्झामला असं डायरेक्टली पण येऊ शकतं की मुवमेंट ऑफ द सॉईल बाय डॅश इज द प्रायमरी कॉज ऑफ शीट इरोजन. तर शीट इरोजन कशामुळे होतं, तर रेनड्रॉप स्प्लॅश खूप जास्त जर का झालं तर शीट इरोजन होतं. जर का खूप जास्त शीट इरोजन झालं तर रील इरोजन होतं. खूप जास्त अनकंट्रोल्ड रील इरोजन जर का झालं तर गली इरोजन होतं. ठीक आहे, तर हे जे आहेत या काय आहेत, एक प्रकारे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरला पण एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की जे की प्रॉपरली असेंडिंग ऑर्डरमध्ये वॉटर इरोजनच्या स्टेजेस लावा. असं जर का आलं तर तुम्हाला असं त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, हे पण लिहून घ्या. स्प्लॅश इरोजन सगळ्यात पहिले होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यापेक्षा मोठी आहे शीट इरोजन. त्याच्यापेक्षा मोठं काय, रील इरोजन. हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मोठं काय, गली इरोजन. आणि याच्यापेक्षा मोठं काय, स्ट्रीम बँक इरोजन. ठीक आहे, तर अशी जी सिक्वेन्स आहे ही पण बऱ्याचदा असं JRF SRF एक्झामच्या स्टाईलमध्ये काय आहे, बऱ्याचदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला असं देखील विचारले जाऊ शकतं. राईट, एक्झामचा पॅटर्न चेंज होत असतो, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, सो रील इरोजन, त्यानंतर शीट इरोजन नंतर काय होतं, रील इरोजन. रील इरोजनमध्ये काय होतं, इट इज द रिमूव्हल ऑफ सरफेस सॉईल बाय रनिंग वॉटर विथ द फॉर्मेशन ऑफ नॅरो शॅलो चॅनल्स. एक प्रकारे काय होतं, चॅनल्स जे आहेत शॅलो ते तयार व्हायला सुरुवात होतात शेतात. दॅट कॅन बी लेवल्ड ऑर स्मूथ आउट कम्प्लिटली बाय नॉर्मल कल्टिवेशन. म्हणजे तुम्ही जर का ट्रॅक्टरचा किंवा बैलाचा नांगर वगैरे जर वापरला तर त्या ज्या रील्स ज्या काही फॉर्म होत आहेत, राईट, तर त्या रील ज्या फॉर्म होत आहेत त्या आपण क्लिअर करू शकतो. राईट, त्याला आपण तोडून टाकू शकतो. ठीक आहे, विथ द नॉर्मल ट्रॅक्टर किंवा नॉर्मल कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. पण जर का तुम्ही ते रील जर का लवकर जर क्लिअर आउट नाही केली तर तिचं गली फॉर्म होतं. आणि गली इरोजन एकदा झालं की गली इरोजन नॉर्मल कल्टिवेशन प्रॅक्टिसेसने क्लिअर होत नाही. ठीक आहे, सो रील इरोजन इज मोर ॲपरंट दॅन द शीट इरोजन. ठीक आहे, म्हणजे काय, शीट इरोजनपेक्षा काय आहे, रील इरोजन हे जे आहे हे जास्त ॲग्रेसिव्हली आपल्याला पुढे येताना दिसतं. रील इरोजन इज मोर सिरियस इन सॉइल्स हॅव्हिंग लूज शॅलो टॉप सॉईल. दिस टाइप ऑफ सॉईल इरोजन मे बी रिगार्डेड ॲज द ट्रान्झिशन स्टेज आहे बिटवीन शीट अँड गली इरोजन. ठीक आहे, तर असं पण एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. हे जे लास्ट स्टेटमेंट आहे बघा, ठीक आहे, हे नोट करून घ्या. लास्ट स्टेटमेंट जे आहे की रील इरोजन इज अ सॉईल इरोजन विच इज ट्रान्झिशन स्टेज. काय आहे, रील इरोजन काय आहे, एक प्रकारे ट्रान्झिशन स्टेज आहे बिटवीन द शीट इरोजन अँड बिटवीन द गली इरोजन. बरोबर आहे, शीट आणि गली इरोजन मधलं काय आहे, रील इरोजन जे आहे हे ट्रान्झिशन फेज आहे. ओके, देन व्हॉट इज गली इरोजन. The gully erosion is the removal of soil by running water with the formation of channels that cannot be smoothened out. ठीक आहे, हे काय करू शकतो आपण, हे कुठल्याही प्रकारे आपण पूर्णपणे काढून टाकू शकत नाही बाय द नॉर्मल ॲग्रिकल्चरल ऑपरेशन. याला आता बघा, एक प्रकारचा जर का खोल नाला जर का तयार झाला तर त्याला तुम्ही ट्रॅक्टरने क्लिअर आउट करू शकता का, नांगर चालवून नाही. त्याला तुम्हाला क्लिअर आउट जर त्याला बुजून काढायचं असेल तर तुम्हाला तिथे कित्येक तरी ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या भरून तुम्हाला माती टाकावी लागेल, दगड टाकावे लागतील त्याला बुजवण्यासाठी, किंवा मग तुम्हाला तिथे JCB वगैरे आणावं लागेल त्याला पूर्णपणे बुजून क्लिअर आउट करण्यासाठी. फक्त ट्रॅक्टरने ते क्लिअर होत नाही. इतकं खोल जो आहे तो नाला नंतर तयार होऊन जात असतो ड्यू टू द गली इरोजन. ठीक आहे, तेच इथं दिलं आहे की दॅट इट कॅनॉट बी स्मूदन्ड आउट कम्प्लिटली बाय द नॉर्मल ॲग्रिकल्चरल ऑपरेशन ऑर कल्टिवेशन. गली इरोजन इज अन ॲडव्हान्स्ड स्टेज ऑफ रील इरोजन. हे एक स्टेटमेंट लिहून घ्या. हे पण डायरेक्टली एक्झामला विचारल्या जातं की डॅश इज अन ॲडव्हान्स्ड स्टेज ऑफ रील इरोजन. रील इरोजनचं पुढचं स्टेज काय आहे, ॲडव्हान्स स्टेज, दॅट इज द गली इरोजन. राईट, सो अनअटेंडेड रील्स गेट डिपेंड अँड वाइडन्ड एव्हरी इयर अँड बिगिन टू अटेंड फॉर्म ऑफ द गलीज. सो ड्युरिंग एव्हरी रेन द रेन वॉटर रशेस डाऊन दिस गलीज इन्क्रीजिंग दर विड्थ, डेप्थ अँड लेंथ. बघा, तुम्ही जर का त्याच्यामध्ये सॉईल कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस अप्लाय नाही केल्या तर नॅचरली काय होतं, दरवर्षी काय होणार आहे की जी की जाडी आहे, राईट, त्याची की गली होत आहे, फॉर्म होते, त्याची जाडी जी आहे ती वाढत जाते, खोल त्या ठिकाणी ती जे नाला आहे तो होत जातो आणि लंबा त्या ठिकाणी त्याची जशी साईज आहे ती वायडन होत जाते. राईट, जसं जसं त्याच्यामध्ये वॉटर इरोजन मोठ्या प्रमाणावरती होत राहील.
बघा, आणि जर का गली इरोजन खूप जास्त झाली तर नॅचरली गली इरोजन पण जर का तुम्ही कंट्रोल नाही केलं तर पुढे चालून काय होतं, मग अशी नदी पण तयार व्हायला मागे पुढे वेळ लागत नाही. राईट. बघा काय आहे, स्ट्रीम चॅनल इरोजन. स्ट्रीम चॅनल इरोजन इज द स्काउरिंग ऑफ द मटेरियल फ्रॉम द वॉटर चॅनल अँड कटिंग ऑफ द बँक्स. काय आहे की जे की हे जे साईडचा जो काही एरिया असतो, राईट, हा जो काही साईडचा एरिया असतो बँक, ठीक आहे, तर हा म्हणजे एक प्रकार जे की बाउंड्री एरिया जो काही असतो त्या स्ट्रीमचा, तो काय करतं, त्याचे पाणी जेव्हा खूप स्पीडने फ्लो होतं त्यावेळेस त्याची जी स्ट्रीमचं कटिंग पण त्या ठिकाणी कॉर्नर्स करत राहतं. राईट. त्याच्यामुळे पण इरोजन मोठ्या प्रमाणावरती होतं ड्यू टू द फ्लोईंग ऑर रनिंग वॉटर. दिस इरोजन ॲट द लोअर एंड ऑफ द स्ट्रीम ट्रिब्युटरीज. राईट. जे की ट्रिब्युटरीज असतात, नद्या ज्या काही असतात त्याच्या ट्रिब्युटरीज असतात, तर तिथे हे इरोजन आपल्याला होताना दिसतं. स्ट्रीम बँक इरोड्स आयदर बाय रन ऑफ फ्लोईंग वॉटर ओव्हर द साईड ऑफ द स्ट्रीम बँक और बाय स्काउरिंग और अंडर कटिंग. स्काउरिंग इज इन्फ्लुएन्स बाय द वेलॉसिटी अँड द डायरेक्शन ऑफ द फ्लो. बरोबर आहे. जे काही किती प्रमाणावरती माती त्या ठिकाणी खचेल, राईट, त्या पाण्यामध्ये किती प्रमाणावर माती त्या बाउंड्रीवरनं खचेल हे कशावरनं ठरतं, त्या पाण्याची स्पीड किती आहे, वेलॉसिटी किती आहे, राईट, त्याचं डायरेक्शन ऑफ फ्लो कसं आहे, किती डेप्थपर्यंत पाणी फ्लो होतं, किती विड्थ ऑफ द चॅनल किती आहे, आणि सॉईलचं टेक्स्चर तिथलं कसं आहे, त्यावरती डिपेंड करतं की हे स्ट्रीम बँक इरोजन कसं होणार. ठीक आहे. सो दिस इज द स्ट्रीम बँक इरोजन. ही काय आहे, मोस्ट ॲडव्हान्स स्टेज आहे ऑफ द वॉटर इरोजन. ओके. मग आता आपल्याला पुढे बघायचं की वॉटर इरोजन जे आहे, ठीक आहे, तर ते तर आहेच, पण कोणत्या इरोजनमध्ये कोणता एरिया अफेक्ट होताना आपल्याला दिसून येतो हे एक महत्त्वाचं आहे, जे की एक्झामला आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. हा एक टेबल फॉर्म आहे, तर ते एक माझ्या नोट्समध्ये मी नोट केलेलं होतं, तो तुम्ही ते लिहून घ्यावं. ठीक आहे. अफेक्टेड एरिया, कोणत्या इरोजनमुळे कोणता एरिया अफेक्ट होतो हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. कोणत्या इरोजनमुळे कोणता एरिया आपल्याला अफेक्ट होताना दिसतो. आता बघा, विंड इरोजन. काय आहे, विंड इरोजन. आता विंड इरोजन कुठे होतं, जिथे पाणी कमी आहे. बरोबर आहे. ॲरिड रिजन. ॲरिड रिजनमध्ये काय होतं, विंड इरोजन आपल्याला होताना दिसतं. देन शीट आणि गली इरोजन. शीट अँड गली इरोजन. शीट आणि गली इरोजन कोणत्या एरियामध्ये होणार आहे, तर सेमी ॲरिड एरियाज. कसं, सेमी ॲरिड म्हणजे जिथे पाणी आहे पण ॲरिडपेक्षा थोडं जास्त आहे. ठीक आहे. सेमी ॲरिड रिजनमध्ये काय होतं, शीट आणि गली इरोजन आपल्याला मोठ्या प्रमाणावरती होताना दिसतं. त्यानंतर रॅवाइन इरोजन. रॅवाइन्स. रॅवाइन म्हणजे काय की जे की गली इरोजन जे असतं ना, गली इरोजनपेक्षा थोडा मोठा फॉर्म जो असतो त्याला रॅवाइन इरोजन म्हणतात. हे होतं यमुना, आपल्या इंडियामध्ये यमुना आणि चंबलचा जो काही रिजन आहे, राईट, चंबल, त्या रिजनमध्ये आपल्याला रॅवाइन इरोजन होताना दिसतं. देन फोर्थ वन वी हॅव फ्लड्स. काय आहे, फ्लड, स्ट्रीम बँक कटिंग. ठीक आहे. म्हणजे जे की नदीचे जे की पात्र जे आहेत ते काय होतं, कट होत चालतात, मोठ्या मोठे पात्र होत चालतात आणि सँड डिपॉझिशन होत चालते. तर हे कुठे होतं इंडियामध्ये माहिती आहे, हे होतं नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये. कुठे होतं, नॉर्थ ईस्टर्न रिजन, जिथे खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो. राईट. नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये. आणि लास्ट वन दॅट इज अनड्युलेटिंग टेरेन. अनड्युलेटिंग टेरेन with severe erosion in black and lateritic. ओके. विथ ब्लॅक सॉईलमध्ये इरोजन, ब्लॅक सॉईल आणि लॅटरायटिक सॉईल. लॅटराईट सॉईलमध्ये जर का इरोजन जर होत असेल तर हे कुठे होतं, हे साऊथ आणि साऊथ ईस्ट इंडिया, साऊथ आणि साऊथ ईस्ट इंडिया. ठीक आहे. हे आपल्याला होताना दिसतं. ठीक आहे. हे सगळं जे आहे हे नोट करून घ्या. ठीक आहे. की कोणतं इरोजन आहे आणि विंड इरोजनमुळे कोणतं रिजन अफेक्ट होतो, दॅट इज द ॲरिड रिजन. शीट आणि गली इरोजनमुळे सेमी ॲरिड रिजन अफेक्ट होतो. रॅवाइन इरोजन, फ्लड, स्ट्रीम बँक हे जे आहेत हे सगळे कुठे होतात, जिथे खूप जास्त पाऊस पडतो, म्हणजे नॉर्थ ईस्टर्न रिजन जो आहे आपल्या इंडियाचा तो. ओके. देन पुढे आता आपण बघूया की वॉटर इरोजन जे आहे. ठीक आहे. सो वॉटर इरोजन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला युनिव्हर्सल सॉईल लॉस इक्वेशन बघायचं. काय बघायचं आहे, युनिव्हर्सल सॉईल लॉस इक्वेशन.
युनिव्हर्सल सॉईल लॉस इक्वेशन बघायचं आहे आपल्याला. आणि हे कशामुळे, तर ड्यू टू द वॉटर इरोजन. ओके, वॉटर इरोजनमुळे होणारं जे की आहे हे जे इक्वेशन आहे हे कोणी दिलं होतं, दिस वॉज गिवन बाय WH विशमियर आणि DD स्मिथ या दोन कार्यकर्त्यांनी हे आपल्याला जे आहे इक्वेशन जे आहे युनिव्हर्सल सॉईल लॉस इक्वेशन हे 1978ला दिलं होतं. ठीक आहे. सो हे पण एक्झामला विचारलं जाऊ शकतं की हे जे युनिव्हर्सल सॉईल लॉस इक्वेशन आहे वॉटर इरोजनचं हे कोणी दिलं होतं. सो गिवन बाय विशमेर अँड स्मिथ. ओके, तर हे इक्वेशन त्या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यावे. ठीक आहे. ए, ओके, ए म्हणजे काय की जे की युनिव्हर्सल सॉईल लॉस इक्वेशन किती होतं, सो दॅट इज RKLSCP. ओके, काय आहे RKLSCP. आता ए काय आहे, ए इज द सॉईल लॉस, बरोबर आहे, किती सॉईल लॉस होतं आहे ते. त्याच्यानंतर आर काय आहे, आर आहे दॅट इज रेनफॉल इरोजिव्हिटी फॅक्टर. काय आहे, रेनफॉल इरोजिव्हिटी फॅक्टर. नोट करून घ्यायचा हा इक्वेशन, हा एक्झामला विचारल्या जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर के काय आहे, के इज द सॉईल इरोडेबिलिटी फॅक्टर, की किती प्रमाणावरती सॉईल जे आहे ते इरोडेबल होऊ शकते. ठीक आहे, इरोड होऊ शकते. सॉईल इरोडेबिलिटी फॅक्टर काय आहे, के. त्यानंतर एल इज द लेंथ, स्लोप लेंथ फॅक्टर, स्लोप लेंथ फॅक्टर इज एल. त्याच्यानंतर एस, एस काय आहे, स्लोप ग्रेडियंट आहे. काय आहे, एस म्हणजे स्लोप ग्रेडियंट, उतार किती आहे बघ. ठीक आहे, आणि हे पर्सेंटेजमध्ये मोजलं जातं. ठीक आहे, स्लोप ग्रेडियंट जे आहे हे पर्सेंटमध्ये मोजले जातं, किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता स्टिफनेस, किती खोलवर आहे. ठीक आहे, जो काही उतार आहे जमिनीचा तो किती खोल आहे हे आपण याच्यावरती स्लोप ग्रेडियंटवरती ठरवतो. त्याच्यानंतर सी फॉर काय आहे, दॅट इज क्रॉप मॅनेजमेंट फॅक्टर. ठीक आहे, आणि शेवटचा जो आहे पी. ओके, पी काय आहे, पी इज द इरोजन कंट्रोल. इरोजन कंट्रोलची एखादी प्रॅक्टिस, इरोजन कंट्रोलची प्रॅक्टिस फॅक्टर. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय विचारलं जातं, कधी कधी हा डायरेक्ट इक्वेशन कोणी दिला विचारतात. ठीक आहे, युनिव्हर्सल सॉईल लॉस इक्वेशन वॉटर इरोजनचा कोणी दिला, विशमेर अँड स्मिथ. दुसरा क्वेश्चन इथे काय विचारतात की हे इक्वेशन त्या ठिकाणी विचारलं जातं, ए इज इक्वल टू काय आहे RKLSCP वगैरे. त्यानंतर असं विचारलं जातं की कधी कधी इक्वेशन एक्झाममध्ये आपल्याला देऊन देतात क्वेश्चनमध्ये आणि विचारतात की ह्या युनिव्हर्सल सॉईल लॉस इक्वेशनमध्ये व्हॉट इज एल असं विचारतात, किंवा के काय आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित माहीत पाहिजे की आर म्हणजे काय, रेनफॉल इरोजिव्हिटी फॅक्टर. के काय आहे, सॉईल इरोडेबिलिटी फॅक्टर. त्यामुळे हे नोट करा, आणि हे सगळे जे काही सिम्बॉल आहे कशाला काय म्हणतात हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे वेळोवेळी विचारलं जातं एक्झामला. फेमस तो क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. देन नेक्स्ट वन काय बघायचं आपल्याला पुढे, की सॉईल ट्रान्सपोर्टिंग एजंट. सॉईल ट्रान्सपोर्टिंग एजंट, आणि दुसरं त्या ठिकाणी एक कॉलम आहे आपला की ह्या जर का हा सॉईल ट्रान्सपोर्टिंग एजंट असेल तर मग याला काय म्हणतात, इट इज नोन ॲज, काय म्हणतात याला, नोन ॲज. ओके, सो सगळ्यात पहिले घ्या रिव्हर वॉटर. हा टेबल पण जो आहे ना हा एक्झामला विचारला जातो. याच्यामध्ये कुठला ना कुठला जो आहे टर्म जी आहे ही एक्झामला इम्पॉर्टंट म्हणून येते. ठीक आहे, एक्झामला तुम्ही ज्या दिवशी एक्झाम देऊन येशाल मला फोन करा आणि सांगा सर आलं होतं बरं का या टेबलमधनं क्वेश्चन. चलो, सो रिव्हर वॉटर जर का सॉईल ट्रान्सपोर्टिंग एजंट जर का असेल तर याला काय म्हणतात, त्या सॉईलला म्हणतात ॲल्युव्हियम. काय म्हणतात, ॲल्युव्हियम. ठीक आहे, काय म्हणतात, ॲल्युव्हियम. त्यानंतर सेकंड नंबर, जर का लेक वॉटर असेल, ओके, सॉईलचं जे काही ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जर का तलावाच्या पाण्यामध्ये जर का हे ट्रान्सपोर्ट होत असेल तर त्याला म्हणतात लॅक्युस्ट्रीन. काय म्हणतात,
लॅक्युस्ट्रीन. म्हणजे नदीमधून जे की पाण्यामुळे जे की ट्रान्सपोर्ट होऊन जे की आपण ज्याला म्हणतो गाळ म्हणतो ना आपण, की माती जे की गाळ म्हणून बसते, त्या गाळाला इंग्लिशमध्ये अल्युवियम असं म्हणतात. ठीक आहे. आणि ते जर का तलावाच्या खाली जर का त्या ठिकाणी जे की माती बसलेली असते, जे की गाळ बसलेला असतो, त्याला लॅक्युस्ट्रीन असं म्हणतात. तेच जर का समुद्राच्या पाण्यामुळे जर का असेल, काय असेल, सी वॉटरमुळे जर का असेल, ओके, तर सी वॉटरमुळे जर का असेल त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड एज मरीन. काय म्हणतात, मरीन म्हणतात. ठीक आहे. तेच जर का 4 नंबरला घ्या, जर का विंड असेल, ओके, विंडमुळे जर का जे की सँड असेल, ठीक आहे, जर का ती सँड जर का त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होऊन येत असेल, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात एओलिन. काय म्हणतात त्याला, एओलिन. ओके, LIN. त्यानंतर 5th वन आहे की विंडमुळे जर का सिल्ट जर का ट्रान्सपोर्ट होऊन येत असेल, सँड जर का ट्रान्सपोर्ट होत असेल त्याला एओलिन म्हणतात. जर का सिल्ट जर का येत असेल त्याला लुईस म्हणतात. काय म्हणतात, लुईस. त्यानंतर ग्रॅव्हिटीमुळे, ठीक आहे, ग्रॅव्हिटीमुळे जर का एखादी गोष्ट ट्रान्सपोर्ट होऊन येत असेल, ग्रॅव्हिटी म्हणजे कसं बाबा, की डोंगराच्या उतारामुळे, ठीक आहे, डोंगराच्या वरच्या टोक्यापासून काय होतं, नॅचरली ग्रॅव्हिटी खालच्या साईडला असते, तर जे की वरून जे की मटेरियल खाली फ्लो होऊन येतं, राईट, जे की घंगळत जे की दगड वगैरे जे की खाली माती वगैरे वाहून येते, राईट, उंचावरनं, तर त्या ग्रॅव्हिटीमुळे जे की मटेरियल खाली वाहून येतं त्याला म्हणतात कोलुवियम. काय म्हणतात त्याला, कोलुवियम. ओके. आणि लास्ट वन आहे 7वं, जे की आहे आईस. आईसमुळे जर का एखादी गोष्ट जर का येत असेल तर त्याला म्हणतात मोरेन. काय म्हणतात त्याला, मोरेन. म्हणजे जे की आपला बर्फाळ भाग असतो, राईट, जम्मू काश्मीर वगैरे आपला जो की तो एरिया आहे, किंवा जिथे कुठे रशिया वगैरे तिकडच्या साईडला जे की मोठे मोठे डोंगर आहेत जे की आईसच्या शीटने झाकलेले आहेत. आता बऱ्याचदा काय होतं की आईस ज्यावेळेस पगळतो, राईट, त्यावेळेस जेव्हा वादळ वगैरे येतात त्यावेळेस तो वरच्या टॉप जो काही डोंगरावरचा लेअर असतो तिथून जेव्हा ते आईस खाली त्या ठिकाणी ढासळतो, जे की आईस शीट खाली जोरात स्पीडने खाली येते, त्याच्यासोबत जे की झाडं असेल, थोडीफार माती दगडं वगैरे जे की ट्रान्सपोर्ट होऊन येतात त्याला आपण मोरेन असं म्हणतो. काय म्हणतो, मोरेन असं म्हणतो. आणि ह्या टर्म्स जे आहेत, कुठली पण एक टर्म एक्झामला ही 100% विचारतात. एक तो कोलोवियम विचारतील, मोरेन विचारतील, लुईस म्हणजे काय तर सिल्ट, विंडमुळे जे की सिल्ट ट्रान्सपोर्ट होऊन येते त्याला लुईस म्हणतात. विंडमुळे जर का सँड ट्रान्सपोर्ट होऊन आली त्याला एओलिन असं म्हणतात. ठीक आहे. सो ऑल दिस टर्म्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे मी एकाच टेबलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, राईट. एक छान छान लहान बाळाला स्पून फीड करतात असं मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. त्यामुळे हे सगळ्यांनी नोट करून घ्या आणि याला पाठ करा. ठीक आहे. कारण द्यायचं काम माझं आहे, पाठ करून एक्झामला प्रॉपरली परफॉर्म करायचं काम तुमचं आहे. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. आता सॉईल इरोजनमध्ये आपण बघितलं, पहिलं काय होतं, वॉटर इरोजन होतं, राईट. आता वॉटर इरोजन सारखंच दुसरं एक इरोजन आहे, ते आहे विंड इरोजन. बरोबर आहे. तर विंड इरोजनमुळे जे आहे, विंडमध्ये पण काय असते, मोठ्या प्रमाणावरती फोर्स असतो, राईट. आणि त्या विंड इरोजनमुळे 3 पद्धती आपल्याला इथे दिसून येतात. ठीक आहे. विंड इरोजनमध्ये 3 प्रकार दिसतात, सस्पेन्शन, साल्टेशन आणि सरफेस क्रीप किंवा सॉईल क्रीप त्याला असं म्हणतात. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आता ही सॉईल सरफेस आहे. ठीक आहे. ही काय आहे, सॉईल सरफेस आहे. आता या सॉईल सरफेसवरती नॅचरली काय, एक सॉईल पार्टिकल आहे. ठीक आहे. काय आहे, एक सॉईल पार्टिकल आहे. आणि हा सॉईल पार्टिकल काय होतो, आता याला इकडून जर का विंड ब्लो झाली, काय झालं, हवा त्या ठिकाणी ब्लो झाली. आता काय होईल, पहिले कमी हवेची स्पीड असेल तर काही होणार नाही, तो काही सॉईल पार्टिकल हलणार नाही, राईट. तो सॉईल पार्टिकल काय म्हणणार, झुकेगा नाही साला. बरोबर आहे. तो काही हलत नाही त्या जागेवरनं, जिथं आहे तिथेच थांबणार. पण अजून जर का त्या ठिकाणी विंड स्पीड आली, बरोबर आहे, जास्त विंड स्पीड जर का यायला लागली, आता बघा इथे खाली जसं दाखवलंय एवढं जर का वावटळ जर का असं आलं, राईट, तर एवढ्या स्पीडमध्ये तर नॅचरली बाबा उसको झुकना पडेगा, राईट. त्याच्यामुळे ते जे सॉईल पार्टिकल आहे ती काय होईल, ते मूव्ह व्हायला सुरुवात होईल. आता या सॉईल पार्टिकलचं बाबा वजन किती आहे त्याच्यावरती मॅटर करतं, राईट. जर का हे त्या ठिकाणी वजनदार जर का असेल, ठीक आहे, समजा हा जो सॉईल पार्टिकल हा वजनदार आहे, तर हा काय करणार, सुरुवातीला हा असं पुढे सरकणार, राईट. म्हणजे जमिनीलाच काय होणार, खरपटत त्या ठिकाणी काय होईल, पुढे पुढे हा जो आहे हा असा पुढे पुढे सरकत जाणार, राईट. याला म्हणतात सरफेस क्रीप. काय म्हणतात याला, सरफेस क्रीप. म्हणजे एक प्रकारे क्रिपिंग जसं करतो आपण, राईट. क्रिपिंग म्हणजे काय, की घसरत चालणे, त्या प्रकारे. तर सरफेस क्रिपिंग जे आहे हे त्या ठिकाणी होत राहतं. तर जर का तो सॉईलचा पार्टिकल जर का हेवी असेल तर, कारण त्याला हवेमध्ये जाण्यासाठी तेवढं जास्त फोर्स पण लागेल, कदाचित पहिले फोर्स कमी असेल हवेचा, त्याच्यामुळे तो पहिले काय होईल, सरफेस क्रीप व्हायला सुरुवात होईल.
जर का अजून जास्त स्पीड आली किंवा जर का सॉईल पार्टिकल जर का हलका असेल थोडासा, ठीक आहे, थोडासा जर का हलका असेल तर काय होईल, हा जो सॉईल पार्टिकल आहे हा काय करेल, थोडासा असा हवेत उडेल. काय होईल, थोडासा असा हवेत उडेल आणि खाली पडेल. ठीक आहे, पुन्हा काय होईल, थोडासा पुन्हा उडेल आणि असं खाली पडेल. म्हणजे एक प्रकारे काय होईल, बॉल जसा टप्पा खात जातो ना, राईट, आपला क्रिकेटचा बॉल, IPLचा बॉल आपला जो आहे तो कसा टप्पा टप्पा खात जातो, राईट. तर तशा पद्धतीने जर का तो टप्पा टप्पा खात जर गेला तर याला म्हणतात सॅल्टेशन. काय म्हणतात याला, सॅल्टेशन. ठीक आहे, IPLचं नाव घेतलं तर स्कोर बघायला लागू नका. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, सॅल्टेशन. आणि जर का आता हा जर का सॉईल पार्टिकल खूप जास्त हलका जर का असेल, ठीक आहे, किंवा खूप जास्त विंडची फोर्स समजा जास्त असेल, तर असं टप्पा टप्पा खात जाण्यापेक्षा हा एकदा जर का सॉईलचा पार्टिकल एकदम उंच हवेत जर का गेला तर जवळपास हजारो मीटर जे आहे उंच सॉईल पार्टिकल हवेतच राहतो. नंतर कधीतरी खाली येईल किंवा मग पुन्हा तो हवेतच असा वर फिरत राहतो. तर यालाच आपण काय म्हणणार, याला म्हणणार आपण सस्पेन्शन. काय म्हणणार, सस्पेन्शन. बरोबर आहे. या खालच्या फोटोमध्ये बघा, हे जे की तुम्हाला वारं दिसतं याच्यामध्ये जे की थोडंसं मातीसारखा रंग दिसतो ना, हे सगळं काय आहे, हे सगळेचे सगळे सॉईल पार्टिकल्स आहेत जे की त्या ठिकाणी हवेमध्ये काय झाले, सस्पेन्शन झालंय. बरोबर आहे, काय झालंय, सस्पेन्शन झालेलं आहे. बरोबर आहे. सो असे हे जे आहे 3 प्रकार आपल्याला सॉईल इरोजनचे जे आहे विंडमध्ये दिसून येतात. ठीक आहे, विंड इरोजनमध्ये काय, पहिलं आहे सस्पेन्शन, दुसरं आहे सॅल्टेशन आणि तिसरं आहे सरफेस क्रीप. राईट. आता याचं आपण जे आहे डिस्क्रिप्शन आपण थोडंसं बघून घेऊया. विंड इरोड्स इन द 3 स्टेप्स. बरोबर आहे, जे की विंड जे आहे ते सॉईल पार्टिकलला 3 स्टेप्समध्ये त्या ठिकाणी इरोजन क्रिएट करून देतं. राईट. त्याच्यामध्ये काय आहे, पहिलं आहे सॅल्टेशन, सस्पेन्शन आणि मग सरफेस क्रीप. तर सॅल्टेशन म्हणजे काय बघा, इट इज द प्रोसेस ऑफ सॉईल मुवमेंट इन अ सिरीज ऑफ बाउन्सेस ऑर जम्प्स. राईट. IPLचा आपला कसा एकदा शॉट मारल्यावरती बॉल कसा असा टप्पा टप्पा खात जातो, राईट, बाउंड्रीपर्यंत. तर त्याच पद्धतीने जे आहे सॉईलचा जो की पार्टिकल आहे हा त्या ठिकाणी सिरीज ऑफ बाउन्सेस और जम्प्सच्या माध्यमातून एका जागेवरनं दुसरीकडे ट्रान्सपोर्ट होतो. सॉईल पार्टिकल्स हॅव्हिंग द साईज ऑफ 0.05 to 0.1 mm. ठीक आहे, हे एक साईज लिहून घ्या, ही एक्झामला त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, किती, 0.05 to 0.5 mm पर्यंत त्या ठिकाणी याचं डायमीटर जर असेल, किंवा याचे एक अजून एक दुसऱ्या सोर्सेसमध्ये साईज दिली 0.5 to 2 mm त्या ठिकाणी याचं डायमीटर जर का असेल तर त्या ठिकाणी सॅल्टेशन आपल्याला, सॉरी जस्ट अ मिनिट, हे जे आहे सॅल्टेशनचं नाही, सॅल्टेशनला आहे 0.1 to 0.5 mm. ठीक आहे, 0.1 to 0.5 mm जे आहे ही जर का साईज आसपास जर असेल तर याला सॅल्टेशन मोस्टली जे आहे ते प्रोसीड होताना आपल्याला दिसतं. सो इट इज कॉज्ड बाय द प्रेशर ऑफ द विंड ऑन द सॉईल पार्टिकल अँड कोलिजन ऑफ पार्टिकल विथ द अदर पार्टिकल्स. द हाईट ऑफ जम्प काय व्हॅरीज करेल विथ द साईज अँड द डेन्सिटी ऑफ द सॉईल पार्टिकल. त्याची रफनेस किती आहे त्या सॉईल पार्टिकलची, जेवढं जास्त सॉईल सरफेस त्या सॉईल पार्टिकलचा सरफेस रफ असेल तेवढा तो काय होईल, इझिली त्या ठिकाणी अपलिफ्ट होईल. आणि वेलॉसिटी ऑफ विंड कशी आहे त्यानुसार. दुसरा जो आहे आपल्याकडे सस्पेन्शन. ठीक आहे, तर सस्पेन्शनमध्ये जे आहे पार्टिकल साईज जी आहे ही खूप लहान लागते. बरोबर आहे, याची पार्टिकल साईज शुड बी लेस दॅन 0.1 mm डायमीटर. ओके, 0.1 mm डायमीटर. हे एक्झामला विचारतात बरं का, की सॅल्टेशन जे आहे त्याचं साईज किती आहे पार्टिकलची, किंवा सस्पेन्शन ज्या पार्टिकलचं होतं त्याची साईज किती असते. सो दॅट इज लेस दॅन 0.1 mm डायमीटर साईज असेल तर सस्पेन्शन त्या ठिकाणी होईल. इथे काय होतं, देर इज द फ्लोटिंग ऑफ द स्मॉल साईज्ड पार्टिकल्स इन द एअर स्ट्रीम. मुवमेंट ऑफ सच फाईन पार्टिकल्स जे आहेत इज युजली स्टार्टेड बाय द इम्पॅक्ट ऑफ पार्टिकल्स इन द सॅल्टेशन. राईट. सो आणि हे काय होतं, ऑफनली हे काय करतात, सेव्हरल माइल्स त्या ठिकाणी काय होतं, हवेमध्ये त्या ठिकाणी सस्पेंडेड असतात बिफोर दे रिडिपॉझिट ॲट एनी ऑफ द प्लेसेस. राईट. त्यानंतर सरफेस क्रीप आहे बघा, तर सरफेस क्रीपचं जे आहे याची साईज लिहून घ्या, दॅट इज 0.5 to 2 mm. ठीक आहे, याची 0.5 to 2 mm डायमीटर साईज असेल तर काय होतं, सरफेस क्रीपिंग त्या ठिकाणी होते. का, कारण की याचे जे सॉईल पार्टिकल्स आहेत हे कसे आहेत, हे आहेत लार्जर इन साईज. बरोबर आहे, हे काय आहेत, दिज आर द लार्जर सॉईल पार्टिकल्स, दे मूव्ह अलॉंग दी ग्राउंड सरफेस. आणि ते कसे असतात, दे आर टू हेवी टू बी लिफ्टेड अप बाय द विंड अँड आर मूव्ड प्रायमरीली बाय द इम्पॅक्ट ऑफ पार्टिकल्स इन सॅल्टेशन रादर दॅन डायरेक्ट फोर्स ऑफ द विंड. आता जे की कोर्सर पार्टिकल्स जे असतात ते टेंड टू मूव्ह क्लोजर टू द ग्राउंड दॅन द फाईन वन्स.
जेवढा जास्त सॉईलचा पार्टिकल मोठा असेल तेवढं जास्त तो सॉईलला काय होईल, चिपकून त्या ठिकाणी सॉईल सरफेसला मूव्ह होताना आपल्याला दिसून येईल. एक अजून एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे याच्यामधला लिहून घ्या, की जे की सस्पेन्शन आहे, ठीक आहे, जे की सस्पेन्शन आहे याच्यामध्ये 15% ऑफ द टोटल मुवमेंट होतं. किती? 15% ऑफ टोटल मुवमेंट जे आहे सॉईल पार्टिकलचं हे याच्यामुळे होतं. कशामुळे होतं? सस्पेन्शनमुळे. सॅल्टेशनमुळे किती होतं? सॅल्टेशनमुळे नियरली अबाउट 50 to 70% ऑफ द मुवमेंट, 50 ते 70% जे की मुवमेंट होतं हे सॅल्टेशनमुळे होतं. आणि सरफेस क्रीपमुळे काय होतं? 5 ते 25% जे की मुवमेंट होतं हे सरफेस क्रीपमुळे होतं. आणि हे इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी, ठीक आहे. हे तिन्ही जे पर्सेंटेज आहे ना हे लिहून घ्या. हे पण विचारलं जातं किती % ऑफ द टोटल मुवमेंट जे आहे हे सस्पेन्शनमुळे होतं विंड इरोजनमध्ये, तर दॅट इज 15%. किती % सॅल्टेशनमुळे होतं? 50 to 70%, राईट. सरफेस क्रीपमुळे किती होतं? तर 5 ते 25% मुवमेंट होते, राईट. हे डायरेक्टली एक्झामला विचारले जाणारे क्वेश्चन जे आहेत हे मी तुम्हाला सांगतोय, त्यामुळे ते नोट करून घ्या, ठीक आहे. देन आता हे जे 3 प्रकार आहेत, सस्पेन्शन, सॅल्टेशन, राईट, आणि सरफेस क्रीप, याच्यामध्ये बघा, द सस्पेन्शनमध्ये द एअर ब्लोज अवे द फाईन पार्टिकल्स ऑफ द सॉईल इन फॉर्म ऑफ डस्ट, राईट. एक प्रकारे डस्ट जशी आपल्याला हवेमध्ये दिसते, राईट, सस्पेंडेड फॉर्ममध्ये, तशा प्रकारे सस्पेन्शन झालेलं दिसतं. सॅल्टेशन जे आहे हे मीडियम साईज आणि मीडियम वेटचे पार्टिकल्स असतात, कोलॉइडिंग विथ इच अदर ड्युरिंग द ट्रान्सफर, राईट. हे बघा, हे जे काय सॅल्टेशन काय एक प्रकारे टप्पा खात जे आहेत हे जातात पुढे, राईट. त्यानंतर सरफेस क्रीप म्हणजे काय, की त्या ठिकाणी जमिनीला लगत जे आहे ते घसरत जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पुढे जाताना दिसतं, राईट. क्रीपिंग होतं अलॉंग दी सॉईल सरफेस. सो याच्यामध्ये जे आहे पुढचा आपल्याला पॉईंट बघायचा आहे की विंड इरोजनचा जो काही इक्वेशन आहे, विंड इरोजनमुळे जे की सॉईल लॉस इक्वेशन जे आहे हे आपल्याला नोट करायचं आहे. हे पण जे आहे एक्झामच्या दृष्टिकोनातलं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. सो हे एक नोट करा, दॅट इज ई इज इक्वल टू, ई म्हणजे इरोजन, IRKFCWDB, ठीक आहे. हे झालं इक्वेशन ऑफ दिस विंड इरोजन. आता याच्यामध्ये ई काय आहे? ई इज द सॉईल लॉस, बरोबर आहे. ई काय आहे? सॉईल लॉस आहे. त्याच्यानंतर आर काय आहे? तो आहे सरफेस कव्हर फॅक्टर, बरोबर आहे. जर का सॉईल सरफेस कव्हर फॅक्टर, जर का सॉईलवरती जर का कुठल्याही प्रकारचं कव्हर जर का असेल, म्हणजे ग्रास जर का उगलेला असेल, एखादा क्रॉप असेल, एखादा ट्री असेल, तर नॅचरली तिथली सॉईल उडणार आहे का? नाही. ती काय करणार आहे? ती दबून राहणार आहे, राईट. त्याच्यामुळे हा जो आहे, तर जर का सरफेसवरती जर का कव्हर जर का असेल तर हा निगेटिव्ह फॅक्टर, याच्यामुळे काय होतं? इरोजन जे आहे कमी होताना आपल्याला दिसतं, राईट. त्यानंतर के जो आहे, ओके, के काय आहे? दॅट इज सरफेस रफनेस फॅक्टर आहे. काय आहे? सॉईल सरफेसचा जो काही आहे सरफेसचा रफनेस फॅक्टर आहे, रफनेस फॅक्टर. त्याच्यानंतर आता जे की जेवढं जास्त सॉईल सरफेस रफ असेल, ओके, जेवढं जास्त सॉईल सरफेस रफ असेल तेवढं त्याचं काय असेल? इरोजन जे आहे ते कमी होतं, ठीक आहे. जर का स्मूथ सॉईल सरफेस आपल्याला दिसून आला, ठीक आहे, विंड इरोजन जे आहे स्मूथ सॉईल सरफेसवरनं खूप जास्त फास्ट होताना दिसतं, ठीक आहे. त्यामुळे जर का स्मूथ सॉईल सरफेस असेल तर विंड इरोजन फास्टर होताना दिसतं. त्याच्यानंतर ई झालं, आर झालं, के झालं, ठीक आहे. आय राहिलं होतं ना, आय. तर आय म्हणजे काय? आय इज द सॉईल क्लॉडिनेस फॅक्टर. काय आहे? सॉईलमध्ये क्लॉडिनेस फॅक्टर, क्लॉडिनेस फॅक्टर म्हणजे किती प्रमाणामध्ये ढेकळं शेतावरती प्रेझेंट आहे, ठीक आहे. तर हा पण निगेटिव्ह फॅक्टर आहे. जेवढे जास्त क्लॉड जर का आपल्याला दिसून आले, राईट, जेवढं जास्त ॲग्रिगेशन तिथे सॉईल पार्टिकलचं दिसून आलं तेवढं विंड इरोजन काय होणार आहे? कमी होणार आहे, राईट. त्याच्यानंतर IRK झालं, त्यानंतर आलं एफ, ठीक आहे. एफ म्हणजे काय? सॉईल टेक्स्चरल क्लास. काय झालं? सॉईल टेक्स्चरल क्लास फॅक्टर, ओके. सॉईल टेक्स्चरल क्लास फॅक्टर झाला की सॉईलचं टेक्स्चर कसं आहे, सँड आहे, सिल्ट आहे की क्ले त्या ठिकाणी सॉईल आहे, त्यानुसार पण त्या ठिकाणी जे आहे इरोजन जे आहे ते व्हॅरी होताना आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर सी काय आहे? लोकल विंड फॅक्टर. लोकल विंडचं काय आहे? फॅक्टर आहे, किती फोर्स आहे त्या विंडला वगैरे. त्याच्यानंतर डब्ल्यू म्हणजे काय? विड्थ, फील्ड विड्थ, फील्ड किती त्या ठिकाणी वाईड आहे, फील्ड विड्थ फॅक्टर.
त्याच्यानंतर आहे डी. डी म्हणजे काय, डायरेक्शन, की विंडची डायरेक्शन कशी आहे, विंड डायरेक्शन फॅक्टर. आणि लास्ट वन आहे बी. बी म्हणजे काय, दॅट इज विंड बॅरियर फॅक्टर. विंड बॅरियर फॅक्टर. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हे वेगवेगळे जे काही फॅक्टर्स आहेत या इक्वेशनमधले, ई इज इक्वल टू आय इंटू आर इंटू के इंटू एफ इंटू सी इंटू डब्ल्यू इंटू डी इंटू बी. तर हे जे सगळे फॅक्टर आहेत हे त्या ठिकाणी नोट डाऊन ठेवा. याच्यामधनं तुम्हाला विचारले काय जाऊ शकतं की एक्झामला डायरेक्ट क्वेश्चनमध्ये असं देतात की इन दिस सॉईल लॉस इक्वेशन कॉज ड्यू टू द विंड इरोजन, हा इक्वेशन तुम्हाला दिला जाईल आणि द सिम्बॉल आर रिप्रेझेंट्स व्हॉट. ठीक आहे. तर तिथे खाली 4 ऑप्शन तुम्हाला दिले जाईल. तर तुम्हाला ते माहिती पाहिजे की आर म्हणजे काय आहे, सरफेस कव्हर फॅक्टर आहे, किंवा डब्ल्यू म्हणजे काय आहे, तर फील्ड विड्थ फॅक्टर आहे. त्यामुळे हे इक्वेशन जे आहे हे त्या ठिकाणी नोट करून घ्या. डायरेक्टली सरळ सरळ क्वेश्चन जे आहेत हक्काचे आपल्याला इथनं विचारले जातात आणि आपले ते जे आन्सर्स आहेत त्याचे कुठल्याही प्रकारे चुकता कामा नये. राईट. सो आय होप सो तुम्हाला हे एवढं मी एकदम इझी वेमध्ये सांगतोय की कोणत्या भागातनं जे आहे कसा पद्धतीने जे आहे ते क्वेश्चन विचारल्या जातात. ओके. देन पुढचं आपल्याला बघायचं आहे की जे की गलीचं क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे. विंड इरोजनमध्ये एक राहिलं होतं आपलं गली क्लासिफिकेशन. गली जे की आहे, राईट, जे की आपल्याला माहिती आहे शीट इरोजन नंतर काय होतं, रील इरोजन, रील नंतर काय होतं, गली होतं. तर जे काही गली तयार होतं त्याच्यामधनं जर का स्मॉल जर गली असेल, जर का ती मीडियम जर का असेल आणि जर का ती लार्ज साईजची जर का असेल, तर याच्यामध्ये डेप्थ किती असते. ओके. डेप्थ किती आहे त्याची आणि गलीचा ड्रेनेज एरिया किती आहे. गलीचा ड्रेनेज एरिया किती आहे हेक्टर्समध्ये. ओके. तर जर का स्मॉल जर असेल, इट शुड बी लेस दॅन 1 मीटर. ओके. 1 मीटरपेक्षा जर का लेस जर का असेल डेप्थ, तर ते झालं स्मॉल गली, त्याला आपण म्हणतो. आणि जो की त्याचा ड्रेनेज एरिया इट शुड बी लेस दॅन 2 हेक्टर्स. ठीक आहे. त्यानंतर मीडियम जर असेल तर 1 to 5 मीटर डीप असायला पाहिजे आणि 2 ते 20 हेक्टरपर्यंत जो आहे याचा ड्रेनेज एरिया असायला पाहिजे. त्यानंतर लार्ज जर का असेल इट शुड बी ग्रेटर दॅन 5 मीटर डीप असलं पाहिजे. ओके. ग्रेटर दॅन 5 मीटर डीप आणि ग्रेटर दॅन 20 हेक्टर एरिया जर का असेल तर त्याला आपण लार्ज गली आपण त्याला असं म्हणू शकतो. ओके. त्यानंतर आता शेप. ओके. गलीचा जो काही शेप असतो, गलीचा जो काही शेप असतो त्यानुसार पण जे आहे आपण याला क्लासिफाय करू शकतो. आता बघा यू शेपची. ओके. यू शेपची जर का गली असेल तर हे कधी फॉर्म होतं माहिती आहे का, इट इज फॉर्म्ड व्हेन द टॉप सॉइल अँड द सबसॉइल हॅव सेम रेजिस्टन्स टू इरोजन. ठीक आहे. टॉप अँड सबसॉइल काय असेल, हॅव सेम रेजिस्टन्स, काय असेल, सारखाच जर का रेजिस्टन्स असेल टू इरोजन जर का असेल तर यू शेपची त्या ठिकाणी आपल्याला गली फॉर्म होताना दिसेल. जर का गली तुम्हाला व्ही शेपची जर का दिसेल, अशी जर का तुम्हाला गली जर दिसेल व्ही शेपची जर का दिसेल, याचा अर्थ काय की वरच्या भागामध्ये इरोजन जास्त झालं आहे कम्पेअर्ड टू खालच्या भागामध्ये. आता असं कधी होतं तर ज्यावेळेस जे की सबसॉईल आहे, ठीक आहे, खालचा लेअर जो आहे हा काय होतं लवकर इरोड होत नाही, त्याच्यामुळे खालच्या साईडला काय व्ही शेप त्या ठिकाणी तयार झाला बघा. बरोबर ना. सो हे कधी होतं, इट इज फॉर्म्ड वेन सबसॉईल हॅव मोर रेजिस्टन्स टू इरोजन. ओके. सबसॉईल जे आहे, सबसॉईल हॅज मोर रेजिस्टन्स टू इरोजन दॅन द टॉपसॉईल. बरोबर आहे. दॅन टॉपसॉईल. टॉपसॉईलला बघा वरच्या भागामध्ये इझिली जे की आहे ती माती इरोड होते, म्हणून बघा वरच्या साईडला हे काय होतं, याची चॅनलची विड्थ जी आहे ती मोठी मोठी होत चालली. आणि खालच्या भागामध्ये काय आहे की त्या ठिकाणी जो की खालचा सरफेस कदाचित खूप जास्त हार्ड असेल किंवा खाली खडक असेल, त्याच्यामुळे लवकर इरोजन त्या ठिकाणी खालच्या भागातनं होत नाही. राईट. आणि हे मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ गली आहे. ठीक आहे. ही काय आहे, व्ही शेपची जी गली असते इट इज अ मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ गली. सगळ्यात जास्त अशीच तुम्हाला गली बघायला मिळेल, मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ गली इरोजन. ठीक आहे. आणि याच्यानंतर एक येते ट्रॅपेझॉइडल. कशी येते, ट्रॅपेझॉइडल. ट्रॅपेझॉइडल म्हणजे साधारणपणे हे असं.
ठीक आहे. असा शेप तुम्हाला जर का दिसला याला म्हणतात ट्रॅपेझॉइडल. ठीक आहे. तर ट्रॅपेझॉइडलची जी की गली आहे ही कुठे बघायला मिळते बघा, वरच्या भागामधनं इरोजन झालं आहे, खाली पण काय होतं हळूहळू इरोजन कमी होते आणि एक लेवल नंतर काय झालं फ्लॅटच झालं आहे. आता फ्लॅट का झालं आहे, कारण की त्याचा जो बॉटम आहे तो काय आहे, इट इज मेड अप ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे इथे खाली जर पूर्णपणे खडक जर का लागला राईट, तर त्याच्या खाली कुठल्या प्रकारे इरोजन होत नाही, त्याच्यामध्ये फ्लॅट आहे आणि मग जे की इरोजन आहे ते साईडने होईल. त्याच्यामुळे काय होईल, आता इथे खाली जर का समजा बेड रॉक जर का असेल राईट, आपल्याला माहिती आहे की खूप खोल जर का त्या ठिकाणी एखादी नदी गेली की खाली काय होतं, दगड लागतो राईट, काळा दगड जर का लागला राईट, जो की खूप हार्डर सरफेस आहे, त्याला इरोड करणं खूप सहसा इझी जात नाही राईट. सो इट इज फॉर्म्ड वेन गलीचा जो की बॉटम आहे, ओके, इट इज फॉर्म्ड वेन गली बॉटम जो आहे इट इज मेड ऑफ रेजिस्टंट मटेरियल, मेड ऑफ मोर रेजिस्टंट मटेरियल. कळत आहे ना, की जे की बघा म्हणजे गलीचा जो की आकार आहे तो पण कशावरती डिसाईड होतो, तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं जे की इरोजनचे जे की लेयर्स आहेत, तर बघा टॉप सॉईल इझिली इरोड होत असेल तर त्या ठिकाणी आणि सबसॉईल पण इझिली इरोड होत असेल तर यू शेपची गली त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म होताना दिसते. ठीक आहे. पाणी त्या प्रकारे त्याला जे आहे इरोड करतं. जर का काय होतं, खालचा जर का लेअर त्या ठिकाणी खूप जास्त रेजिस्टंट वाटत असला सबसॉईलचा, तर व्ही शेपची त्या ठिकाणी अशी गली फॉर्म व्हायला सुरुवात होते राईट. आणि ट्रॅपेझॉइडल गली कधी बनते, तर ज्यावेळेला टॉप लेअर जो असतो तो इझिली इरोड होतो, खालचा सबसॉईल कमी थोडा इरोड होतो आणि अचानक त्याला जर का खाली जर का दगड लागला राईट, जर का खूप जास्त रेजिस्टंट मटेरियल लागलं तर काय होतं, याचा बेस जो आहे तो एकदम फ्लॅट होऊन जातो, कारण की बेड रॉकला इरोड करणं खूप अवघड जातं राईट. त्याच्यामुळे असं ट्रॅपेझॉइडल शेप आपल्याला त्यावेळेस बनताना दिसतो. हे पण जे आहे जर का एक्झाममध्ये तुम्हाला न्यू जर क्वेश्चन विचारायचे असले तर हे असे विचारले जातात. JRF SRF कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हे खूप कॉमन क्वेश्चन आहेत. ठीक आहे, की यू शेपची गली कधी बनते, व्ही शेपची कशी बनते, ट्रॅपेझॉइडल गली कधी बनते, मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ गली कोणती आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे, दॅट इज द व्ही शेप गली. ओके. देन फॅक्टर्स अफेक्टिंग सॉईल इरोजन. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा कोणकोणते फॅक्टर्स असतात, तर ॲक्टिव्ह फॅक्टर्स आहेत आणि पॅसिव्ह फॅक्टर्स आहेत. ॲक्टिव्ह फॅक्टर्समध्ये कोण आहे, ह्युमन्स, आपण त्या ठिकाणी आपल्यामुळे इरोजन मोठ्या प्रमाणावर होतं, वी इम्प्रूव्ह द सॉईल इरोजन, आणि आपणच काय करू शकतो, इरोजनला प्रिव्हेंट पण करू शकतो राईट. आपण ह्युमन्स कशा पद्धतीने मॅनेजमेंट करतो त्यावरती सॉईल इरोजन आपण इम्प्रूव्ह करणार प्रिव्हेंट करणार हे आपल्या हातात आहे. पॅसिव्ह फॅक्टर्समध्ये बघा क्लायमेट आहे, सॉईल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हायड्रोलॉजी आहे, प्लांट कव्हरेज आहे आणि टोपोग्राफी आहे राईट. दिस ऑल डिसाइड्स दी फॅक्टर्स ऑफ द सॉईल इरोजन. मॅनेजमेंट बघा कशा पद्धतीने करू शकतो आपण, की क्रॉप मॅनेजमेंट करायचं, क्रॉपचं सिलेक्शन कसं करतोय आपण राईट, अर्ली प्लांटिंग करतोय का, त्यानंतर क्रॉपचं रोटेशन आपण करणं अपेक्षित आहे, इंटर क्रॉपिंग करणं गरजेचं आहे राईट, विथ द लेग्युम क्रॉप्स, कव्हर क्रॉप्स, बघा इथे कव्हर क्रॉपिंग दिले, स्ट्रीप क्रॉपिंग करणं गरजेचे आहे, कंटूरवरती स्ट्रीप क्रॉपिंग करणे, फील्ड स्ट्रीप क्रॉपिंग, त्यानंतर बफर स्ट्रीप, ओके, बफर एरियाजमध्ये पण स्ट्रीप क्रॉपिंग करणं अपेक्षित आहे, विंड स्ट्रीप क्रॉपिंग राईट, विंडला कसं जे की परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये आपल्याला स्ट्रीप क्रॉपिंग करणं अपेक्षित असतं, जेणेकरून आपण जे आहे सॉईल इरोजन जे आहे ते आपण कमी करू शकतो राईट. त्यानंतर नेक्स्ट वी हॅव दॅट इज सॉईल मॅनेजमेंटमध्ये यूज ऑफ द अप्रोप्रिएट टिलेज प्रॅक्टिसेस राईट. प्रॉपर टिलेज प्रॅक्टिसेस करणं खूप गरजेचं आहे टू रिड्यूस द सॉईल इरोजन. त्यानंतर ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आणि मिनरल फर्टिलायझर्स प्रॉपरली वापरले तर आपण इरोजन जे आहे सॉईलचं ते कमी करू शकतो. मल्चिंग करू शकतो, क्रॉप रेसिड्यूजचा वापर केला गेला पाहिजे, ॲग्रो फॉरेस्ट्री आपण वाढवली पाहिजे, कंट्रोल फार्मिंग प्रॅक्टिसेस असतील. इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेसमध्ये बघा टेरेसिंग आहे, कंटूर बंडिंग, त्यानंतर ग्रास वॉटर वेस्टमुळे आपण काय करू शकतो, वॉटर इरोजन कमी करू शकतो. चेक डॅमचं जे आहे त्याचा आपण वापर करू शकतो. देन एक टर्म आहे बघा की वेळोवेळी याच्यावरती पण जे आहे एक्झामला बऱ्याचदा जे आहे क्वेश्चन विचारला जातो, दॅट इज द फायटो रेमेडिएशन. काय आहे नावातच बघा, फायटो म्हणजे काय, प्लांट, ओके, आणि प्लांटमुळे होणारं रेमेडी. ओके, आता रेमेडी तर प्लांटमुळे होती पण कशाची होती आहे, तर बघा एक प्रकारचे न्यू अप्रोच आहे दॅट युजेस स्पेशलाइज सिलेक्टेड मेटल ॲक्युम्युलेटर प्लांट्स, ओके, जे की सॉईलमध्ये टॉक्सिक मेटल्स जर का जास्त जर झालेले असेल, ठीक आहे, सॉईल जर कंटॅमिनेटेड असेल विथ हेवी मेटल्स, तर ते अपटेक करण्यासाठी जे आहे काही आपण ठराविक प्लांट्स त्या ठिकाणी कल्टिवेट करू शकतो. ते प्लांट्स काय करतात, तर त्याला ॲब्झॉर्ब करतात त्या हेवी मेटल्सला आणि त्यांच्या स्वतःच्या बॉडीमध्ये ॲक्युमुलेट करतात राईट. अशा पद्धतीने आपण जे आहे सॉईलला पल्यूट होण्यापासून वाचवू शकतो. सो इट इज सेफ अँड चीप टेक्नॉलॉजी टू इम्प्लिमेंट सस्टेनेबल ॲग्रिकल्चर.
सिलेक्टेड प्लांट्स काय करतात, ॲब्झॉर्ब करतात हेवी मेटल्स फ्रॉम द रूट्स अँड ट्रान्सलोकेट देम टू द शूट्स. हेवी मेटल्स आर देन रिमूव्ड बाय द हार्वेस्टिंग शूट्स अँड देन ॲशिंग. काय करतात, त्याला हार्वेस्ट केलं जातं आणि नंतर नॅचरली आपण ते काय करतो, त्याचा ॲश त्या ठिकाणी तयार करतो, राईट. आता याचं एक्झाम्पल इथे दिलं आहे बघा. थॅलेस्पी कॅरोलेन्सन्स जो आहे हा काय आहे, सक्सेसफुली याचा वापर केला जातो टू डिकंटॅमिनेट कॅडमियम जे की पोल्युटेड सॉईल असतील तर कॅडमियमचं पोल्युशन कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो ऑफ दिस फायटो रेमेडिएशन टेक्निक. तर फायटो रेमेडिएशनची जी की आहे डेफिनेशन जी आहे ही वेळोवेळी एक्झामला विचारल्या जाते की फायटो रेमेडिएशन इज अ टेक्निक यूज टू काय डिकंटॅमिनेट करण्यासाठी याचा वापर केला जातो फ्रॉम दी हेवी मेटल्स, राईट. हेवी मेटल जे पोल्युशन जे आहे सॉईलचं होत राहतं त्याच्यापासून क्युअर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. नेक्स्ट टर्म पुन्हा एकदा जी एक्झामसाठी विचारल्या जाते दॅट इज बायो रेमेडिएशन. काय म्हणतात, बायो रेमेडिएशन. बायो म्हणजे काय तर लिव्हिंग काय असतात, मायक्रोब्स, बरोबर आहे. तर मायक्रोब्सचा वापर करून रेमेडिएशन म्हणजे काय, रेमेडी, बरोबर आहे. अगेन की जे की एक प्रकारे बायोलॉजिकल मेथड्स असतात फॉर क्लिनिंग अप ऑफ द कंटॅमिनेटेड सॉईल. जे की कंटॅमिनेटेड सॉईल असेल त्याला आपल्याला क्लीन अप जर करायचं असेल युझिंग द लिव्हिंग मायक्रोब्स तर आपण याला बायो रेमेडिएशन असं म्हणतो. इट इन्व्हॉल्व्स एस्टॅब्लिशिंग ॲप्रोप्रिएट मायक्रो ऑर्गॅनिझम्स टू ग्रो अँड कॅरी आउट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज टू डिटॉक्सिफाय दी कंटॅमिनंट्स. वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, फंगाय असतील, राईट, यांचा वापर केला जातो टू ट्रीट द पोल्युटेड सॉईल्स. जसं की बघा स्युडोमोनास प्युडिटा आहे, प्ल्युरोटस आहे, तर हे अशा त्या ठिकाणी बॅक्टेरियाज आहे की यांचा वापर केला जातो टू ट्रीट द पोल्युटेड सॉईल्स. पोल्युटेड जे की वॉटर असतं, राईट, जे की आपल्या शहरांमधनं जे की वॉटर निघतं तर त्याचं बायोलॉजिकल ट्रीटमेंट करण्यासाठी पण ह्या बायोरेमेडिएशन टेक्निकचा आपण वापर त्या ठिकाणी करत असतो. सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल लेक्चर आपण जे की आज घेतलं आणि खूप जास्त इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन्स आहेत जे वेगवेगळे विचारले जातात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ते मी तुम्हाला क्लिअर कट त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. कोणाला काही अडचण असेल सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी. सो थँक्यू.